गहन सरोवर अनंततेचे गहन सरोवर अनंततेचे गहन सरोवर. नमस्कार. उपस्थित आपण सर्वांचं गोदावरी गौरव समारंभामध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही जी मराठी माणसं आहेत त्यांच्या मनामध्ये कायम स्थान मिळवून आहेत, ते म्हणजे जनस्थान पुरस्कार आणि दुसरं म्हणजे गोदावरी गौरव पुरस्कार. जनस्थान पुरस्कार हा साहित्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महनीयांना प्रदान केला जातो आणि गोदावरी गौरव पुरस्कार हा आपापल्या क्षेत्रामध्ये विशेषतः कलेच्या, साहसाच्या अशा क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे त्यांना प्रदान केला जातो. तात्यासाहेबांनी या पुरस्काराचं नाव गोदावरी गौरव असं ठेवलं. याचं कारण तुमच्या माझ्या नाशिकच्या भोवताली असणारी गोदावरी नदी, इथून वाहणारी गोदावरी नदी तुमची माझी जीवनदायिनी, त्र्यंबकेश्वराला उगम होऊन थेट आनंद महेंद्रीपर्यंत ती पोहोचते आणि सगळ्यांची जीवन
तृप्त करत जाते. आता या समारंभाचा प्रारंभ ज्या गीतापासून झाला ती कुसुमाग्रजांचीच कविता. अनंततेचे गहन सरोवर असे त्या कवितेचे शब्द. त्याला संगीत दिलेलं होतं प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह आणि सध्या सल्लागार असलेले पंडित मकरंद हिंगणे यांनी, आणि त्यासाठी स्वर होता पंडिता देवकी पंडित यांचा. ते गाणं तुम्हाला मला काय सुचवतं, ते मला सुचवतं जगण्याकडे, जीवनाकडे कसं पाहावं आणि जीवन आपण कशाला म्हणतो आहोत, कोणत्या क्षणाला, कोणत्या दवबिंदूला जीवन म्हणून संबोधतो आहोत, या सगळ्याचा उहापोह करून तुमच्या माझ्या अंतःकरणात, मनात एक वेगळा विचार निर्माण करणारं, पेरणारं अशी ही कविता, असं हे गीत. आणि त्या गीताच्या शब्दांनी जे वातावरण या सभागृहामध्ये निर्माण झालंय, तेव्हापासून त्या एका वातावरणापासूनच आपण आजच्या या समारंभाला प्रारंभ करणार आहोत. मी सुरुवातीला म्हणालो तसं कुसुमाग्रजांच्या मनामध्ये जी भावना होती की या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठं काम करणारी, म्हणजे ठला ठ मंगेश पाडगावकरांच्या भाषेत, असं मोठं काम करणारी जी मंडळी आहेत त्यांना इथे आपण आणलं पाहिजे आणि त्यांना सन्मानित केलं पाहिजे. त्यासाठी आज सर्व मान्यवर ज्यांना आपण गोदावरी गौरव पुरस्कार प्रदान करणार आहोत ते सर्व मंचावर आसनस्थ आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ श्रेष्ठ कवी वसंत आबाजी डहाके हे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. विश्वस्त सर्व मंचावर आसनस्थ आहेत. आपणही नाशिककर इथे उपस्थित झाला आहात. प्रारंभी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सहकार्यवाह ॲडव्होकेट राजेंद्र डोखळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. ॲडव्होकेट राजेंद्र डोखळे. नमस्कार. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 1992 पासून तात्यासाहेबांनी स्वतः सुरू केलेला गोदावरी गौरव पुरस्कार आणि मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या साहित्यिकांसाठी जनस्थान पुरस्कार हा 1 वर्षाआड प्रतिष्ठानतर्फे दिला जातो. गोदावरी गौरव पुरस्काराचे हे 18वे वर्ष. व्यासपीठावरील 6 क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेले मान्यवर, लोकसेवा सयाजी शिंदे, विज्ञान अनिरुद्ध पंडित, चित्र चंद्रमोहन कुलकर्णी, संगीत उस्मान खान, नाट्य प्रशांत दामले, साहस आशिष माने यांचे प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक स्वागत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, ज्येष्ठ लेखिका प्रभाताई गणोरकर, तसेच आत्ता थोड्याच वेळात या समारंभास सामील होणाऱ्या प्रतिष्ठानच्या पदसिद्ध विश्वस्त नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आडके, कार्यक्रमाचे प्रायोजक सरगम इंडस्ट्रीजचे देवेश शेवडे, उपस्थित सर्व प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी आणि सर्वांचे, तसेच प्रतिष्ठानच्या विनंतीस मान देऊन आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक स्वागत. थोडक्यात वर्षभराचा प्रतिष्ठानचा मी वार्षिक आढावा घेतोय. प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यातील काही महत्त्वाचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे. त्यात राजू कर्णिक यांचा स्वर वसंत कार्यक्रम, चंद्रकांत कुलकर्णी यांच्या चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे या पुस्तकाचे प्रकाशन आणि मुलाखत, दैनिक महाराष्ट्र टाईमच्या सहकार्याने कलासंगम कार्यक्रम, प्रसिद्ध गायिका रागिनी कामतीकर यांचे गायन, प्रकाशक स्वानंद बेदरकर यांच्या पावसाच्या गर्भतळी या कविता संग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम, शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव श्री किरण कुलकर्णी यांचे व्याख्यान, श्यामरंग संगीत समारोह, महात्मा गांधी जयंतीनिमित्त विश्वास पाटील यांचे गांधी आणि रेल्वे या विषयावर व्याख्यान, नाट्यलेखक दिलीप जगताप यांचे अभिवाचन, अप्पा जळगावकर संगीत समारंभ, तबला चिल्ला, तसेच मराठी अभ्यास केंद्र व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी कारण व महाराष्ट्र धर्मासाठी काम करू इच्छिणाऱ्या अभ्यासक व कार्यकर्त्यांची बैठक,
मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यासारखे अनेक भरकतचे कार्यक्रम प्रतिष्ठानमध्ये वर्षभर झालेत. दरवर्षीप्रमाणे कुसुमाग्रजांच्या जयंतीपासून कुसुमाग्रज स्मरण अंतर्गत दिनांक 27 ते 8 फेब्रुवारी या दरम्यान कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये मराठी महिला वैमानिक नीलम इंगळे लोबो यांची मुलाखत, प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त कैलासवासी डॉक्टर विनय ठकार यांचे स्मरणार्थ मानव व वन्यजीव या विषयावर किरण रहाळकर यांचे व्याख्यान, अभिजात प्रस्तुत ठुमरी दादरा चैती झुला पूर्व रसगान हा नाशिकच्या गायकांचा गायनाचा कार्यक्रम, जगाच्या पाठीवर बॅकपॅकर वृत्ती प्रवृत्ती संस्कृती कथ्य तथ्य हा प्रवीण मानकर यांचा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम, जीवनलहरी काव्यसंध्या हा नाशिकमधील मान्यवर कवींचा कविता वाचनाचा कार्यक्रम, त्यात कविवर्य सौमित्र अर्थात किशोर कदम यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. नृत्यधारा हा कथक नृत्याचा कार्यक्रम, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे आतापर्यंत जनस्थान पुरस्कार मिळालेल्या कवितांचे रसग्रहण हा स्वानंद बेदरकर यांचा कार्यक्रम, तसेच यावर्षी शांता शेळके यांची जन्मशताब्दी आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या गीताचा रागिनी कामतीकर व सहकारी यांनी सादर केलेले राहिले रे दूरघर माझे हा कार्यक्रम, तसेच पंडित मकरंद हिंगणे यांच्या संकल्पनेतून वार्षिक संगीत स्पर्धा हा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम पार पडला. प्रतिष्ठानचे सर्व कार्यक्रमाचे आयोजन व उपक्रम करण्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी सल्लागार व विश्वस्त मंडळ यांचा उत्कृष्ट समन्वय असतो. प्रतिष्ठानतर्फे सातत्याने होत असलेले विविध क्षेत्रातील कार्यक्रम व उपक्रमास प्रतिष्ठानच्या सभासदांचा व नाशिककरांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. प्रतिष्ठानची 2 वाचनालये आहेत, त्यात सुमारे 5,000 सभासद आहेत. हे सर्व सभासद पुस्तके मासिके साप्ताहिके यांचा लाभ घेतात. त्याचप्रमाणे ग्रंथ तुमच्या दारी ही योजना भारतातील प्रमुख शहरं आणि परदेशातील 16 देशांमध्ये ही संकल्पना कार्यान्वित आहे. प्रतिष्ठानच्या वतीने कथक नृत्य, शास्त्रीय संगीत, ज्येष्ठ नागरिक हास्य क्लब आणि योगाचे नियमित वर्ग चालविले जातात. साहित्यभूषण परीक्षा तसेच नवोदित लेखकांसाठी कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती दर महिन्याला फाळके फिल्म सोसायटीच्या सहकार्याने विविध दुर्मिळ चित्रपटांचे कार्यक्रम, मुलांसाठी अभ्यासिका तसेच चित्र आणि शिल्प प्रदर्शनासाठी प्रतिष्ठानमधलं कलादालन इत्यादी उपक्रम प्रतिष्ठानतर्फे सातत्याने राबविले जातात. कुसुमाग्रज प्रतिष्ठानसाठी माजी विश्वस्त श्री गुरुमीत बग्गा यांच्या विशेष प्रयत्नातून आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. सदर इमारत लवकरच वापरासाठी उपलब्ध होणार आहे. प्रतिष्ठानचे सल्लागार श्री हेमंत टकले, ॲडव्होकेट विलास लोणारे, लोकेश शेवडे, पंडित मकरंद हिंगणे, प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त मंडळ आणि प्रतिष्ठानला सहकार्य करणारे सर्व सहकारी आणि कर्मचारी वर्ग यांचे नेहमीच मोलाचे योगदान मिळालेले आहे. तसेच प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त, माजी पदाधिकारी यांचे मार्गदर्शनही सातत्याने मिळत असते. भविष्यातही उत्तम उपक्रम राबविण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. पुनश्च सर्वांचे स्वागत. धन्यवाद. धन्यवाद डोकळे सर. राजकवी चंद्रशेखर गोदावरी गौरव करताना असं म्हणतात की तुझं हृदयंगम सवे विहंगम, तुझं हृदयंगम सवे विहंगम, भाट सकाळी आळविती तरु तिरीचे तुझवरी वल्ली पल्लव चामर चाळविती, तुझ्या प्रवाही कुंकुमवाही, तुझ्या प्रवाही कुंकुमवाही, बाल रवी जणू अरुण करी, जय संजीवनी जननी पयोदे, श्री गोदे भवतापहरी, श्री गोदे भवतापहरी. असं या गोदावरीच्या नावानं असलेला पहिला सन्मान प्रदान करण्यासाठी आपण आता पुढे जात आहोत. पहिला सन्मान आपण करत आहोत आशिष माने यांचा आणि तो
दिला जात आहे त्यांच्या साहस या कर्तृत्वाविषयी. वैद्यनाथ आयुर्वेद भवन नागपूर पुरस्कृत हा पुरस्कार आहे. पुण्याच्या कोथरूडमधील शिवराय प्रतिष्ठान महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या आशिष माने यांनी संगणक विज्ञान विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि त्या पलीकडे जाऊन आपला छंद, आपली आवड जोपासताना त्यांनी काय केलं आहे आणि आपण आज त्यांना का सन्मानित करत आहोत हे मी आपल्यासमोर ठेवतो. माउंट एव्हरेस्ट 2012मध्ये माउंट एव्हरेस्ट 8,848 मीटर उंच त्यांनी चढाई केली. लोत्सो 8,816 मीटर 2013मध्ये, मकालू 8,481 मीटर 2014मध्ये, मनसलू 8,163 आणि कांचनजंगा 8,586 मीटर 2019मध्ये. या जगप्रसिद्ध शिखरांवर आपला झेंडा त्यांनी रोवला आहे हे खरंच, पण त्या पलीकडे जाऊन मला आपल्याला सांगावंसं वाटतं की 8,000 मीटरपेक्षा जास्त, एक नव्हे, दोन नव्हे, तर 5 शिखरं सर केल्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावाने आहे. जो आपलं तारुण्य घेऊन पुढे झेपावत असतो, सरसावत असतो, तो तरुण असतो असं म्हणतात. पण हा प्रत्यक्ष तरुण की ज्यानं हा एवढं मोठं साहस, महाराष्ट्राची उंची वाढवणारं साहस केलं आहे, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय वसंत आबाजी डहाके यांना असं विनंती करतो की त्यांनी आशिष माने यांना सन्मानित करावं. वैद्यनाथ आयुर्वेद भवन नागपूर पुरस्कृत हा पुरस्कार आहे. ₹21,000, शाल, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मी आशिषजींना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आशिष माने. नमस्कार. मी खरंच प्रथमतः कुसुमाग्रज प्रतिष्ठान, शेवडे सर, ढोकळे सर या सगळ्यांचा आभारी आहे की मला इथे बोलवलं आणि खरंच मान दिलं आणि मला खूप साऱ्या मान्यवरांशी गप्पा मारता आल्या, मनमोकळेपणाने बोलता आलं. तसं हा हिमालय हा सगळा खूप विषय वेगळा आहे, पण जसं बालपणापासून आम्ही शाळेमध्ये कुसुमाग्रजांच्या बऱ्याच कविता आम्ही ऐकत होतो आणि 2012 साली मला एव्हरेस्ट चढायचं भाग्य लाभलं आणि आम्ही ते ॲक्च्युली चढू शकलो. एव्हरेस्टच्या माथ्यावरती उभं असताना पहिल्यांदा काही कुसुमाग्रजांची एक कविता आहे की त्यांचा ॲक्च्युली प्रत्यय आला की नक्की काय असतं की असं, म्हणजे त्यांच्या एक सुंदर कविता आहे पृथ्वीचे प्रेमगीतमध्ये, आणि त्यातली एक ओळ खूप महत्त्वाची होती की अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धुलिकन. सो जसा विशाल समुद्र आहे तसा विशाल हिमालयही आहे आणि त्या हिमालयावरती ज्यावेळेस एव्हरेस्ट चढलो आम्ही आणि सगळ्यात उंच शिखर होतं, माझी पहिली मोहीम होती. त्याच्या आधी मी ट्रेनिंग कोर्सेस केलेले होते, पण ॲक्च्युअल शिखर चढाईमध्ये मी लहान होतो सगळ्या टीममध्ये. बाकी सगळी टीम आमची खूप मोठी होती. गिरीप्रेमी म्हणून पुण्यात एक मोठी संस्था आहे, त्या संस्थेचा मी भाग आहे. खूप वर्ष हिमालयात क्लाइम्बिंग करत आहोत आणि त्यातलं एव्हरेस्ट एक ॲक्च्युली सगळ्यात उंच शिखर होतं. पण बरेच बरेच जणांना प्रश्न असतो की एव्हरेस्ट चढलं की आता बाकी झालं का? तसं नाही, हिमालय खूप मोठा आहे. जसं आता आपण कवितेत ऐकलं तसं, तर एव्हरेस्टवरून खाली उतरत असताना असे बरेच मनात विचार होते आणि ह्या सगळ्या मंडळींचं हे होतं की आता पुढे काय. तर पुढच्या वर्षी समोरच एक लोत्से नावाचं एक शिखर दिसत होतं. मी त्याचा एक छोटासा अनुभव सांगतो आणि नक्की तुम्हाला पण कळेल की नक्की हिमालय काय असतं ते. एव्हरेस्टची खूप चांगली मोहीम केली होती, त्यामुळे खूप चांगला कॉन्फिडन्स होता आणि म्हणलं आता आपल्याला लोत्से क्लाइम्ब करायचं आहे. आणि
एव्हरेस्टच्या शेजारीच ते शिखर असल्यामुळे जगातलं 4थं उंच शिखर आहे. आम्ही ते क्लाइंब करायला गेलो. सगळी टीम होती. माझ्याबरोबर एक जण होता, पण त्याला दुर्दैवाने मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळे त्याला खाली यावं लागलं आणि मी एकटाच त्या शिखरावरती चढत होतो. माझ्याबरोबर एक शेर्पा होता नेपाळी आणि आम्ही शेवटच्या कॅम्पला गेलो. हिमालय खूप मोठा विषय आहे, मी थोडं फास्ट फॉरवर्ड करतो. आणि शेवटच्या कॅम्पवरून आम्ही ज्यावेळेस वरती चढायला लागलो, रात्रीची चढाई असते हिमालयामध्ये. 8,000 मीटरच्या वरती चढताना सकाळी 12-1 नंतर वातावरण खूप खराब होतं आणि त्यामुळे आपल्याला खूप पटकन वरती चढावं लागतं रात्रीच्या सगळ्या विंडोमध्ये आणि सकाळी 11-12च्या आधी खाली यावं लागतं. रात्री हेडटॉर्चच्या प्रकाशामध्ये आपण चढतो, पण सकाळी 4 वाजता तिथे उजडतं. उंची पण खूप आहे त्या भागाची, त्यामुळे पहिले सगळे सूर्यकिरणं जे येतात पृथ्वीवरती त्या गोलाकार भागानंतर ते सगळे 8,000 मीटरच्या वरती येतात. ते दृश्य खूप सुंदर असतं, खूप बघण्यासारख्या गोष्टी असतात. आणि आम्ही रात्री 2 वाजता तंबूतनं निघालो. शेवटचा भाग जो आहे ती साधारण 2,500 फुटांची बर्फाची भिंत आहे. ती चढवून आम्हाला शिखराच्या माथ्यावरती जायचं होतं आणि त्यात 2,500 फुटांमध्ये शेवटचे 1,500 फूट एक दगडाची अशी नाळ वरती जाते. त्या नाळेतनं आपल्याला वरती चढावं लागतं आणि मग शिखर माथा येतो. खूपच टेक्निकली अवघड एव्हरेस्टपेक्षा लोत्से हे शिखर होतं, त्यामुळे मी खूप तयारी पण केली होती. आम्ही रात्री 2ला निघालो. खूप प्रचंड वादळाचा वेग होता. माझ्याबरोबर फक्त 2 ऑस्ट्रेलियन गिर्यारोहक होते आणि मी होतो आणि आमचे शेर्पा होते 3. पण त्या वाऱ्यामुळे वगैरे आम्हाला बरेच वेळा खूप हे होत होतं, असं वाटत होतं की आता आपण इथे का आलो. बरेच वेळा प्रश्न आला की हे आपण जीवाशी खेळून आपण इथे आलो आहे, आता आपण खाली तरी जाणार का. इतका जोरात ते वारं व्हायचं की मला ऑक्सिजन मास्कमधनं श्वास पण घेता येत नव्हता. बरेच वेळा गुडघे समोरच्या भिंतीला टेकवून मान खाली घालून कसाबसा श्वास घ्यायला लागायचा. -40 डिग्री सेल्सिअस त्यावेळेस टेम्परेचर असेल आणि त्या नाळेमध्ये फुंकणीत आपण फुंकतो वारं, तसं जोरात वारं वाहत होतं. सगळे दगडं वगैरे डोक्याला लागत होते, करत होते. खूप प्रचंड परिस्थिती हे होती. पण कम्युनिकेशन पण होत नव्हतं माझं शेर्पाचं माझं, की अरे आपण खूप काहीतरी वेगळं करतोय, माहिती नाही आपण खाली जाऊयात का. ह्या सगळ्यात आम्ही ते वरती चढत गेलो आणि ती नाळ उघडली अशी. तिथं 3 टोकं होती. मधलं टोक मला चढायचं होतं. ते सगळ्यात लोत्सेचे 3 उंच टोक आहेत, शेजारीच आहेत. मधल्या टोकावरती मला जायचं होतं आणि आम्ही तिथे पोचलो आणि थोडं कॅल्क्युलेशन चुकल्यामुळे आमचा दोर तिथे संपला. साधारण एक 400 फूट फक्त राहिलं होतं शिखर आणि तिथे असं झालं की आता एवढे कष्ट करून आपण आलो आहोत, तर आपल्याला इथून पुढे चढता येईल का नाही. खूप छोटं कमी राहिलं आहे आणि आता दोर पण नाही आहे, तर काय करायचं, रिस्क घेता पण येत नाहीत इन जनरली. तर त्यामुळे आम्ही बरेच वेळा डिसिजन घेतला की मी तर म्हणत होतो आपण खाली जाऊयात, पण माझा शेर्पा म्हणला की चांगला फिटनेस आहे, आपण एक छोटासा प्रयत्न करूयात. मग आम्ही दोघं विदाऊट रोप साधारण एक 300 फूट वगैरे आम्ही चढलो. तिथून पडलं तर डायरेक्टली साधारण 6,000 फूट तरी खाली घसरत तुम्ही याल अशी ती भिंत आहे पूर्ण. त्यामुळे खूप ते थोडं भीतीदायक होतं आणि शेवटी 100 फुटाचा सुळका होता. त्या सुळक्यावरती माझ्या सुदैवानी आणि एक दुर्दैवानी मागच्या वर्षी एक गिर्यारोहक तिथे मृत्युमुखी पडला होता टॉपवरून आणि त्याची शरीर असं 60 फूट खाली लटकलेल्या अवस्थेत होतं. हिमालयात -40-60 डिग्री सेल्सिअस तापमान असतं, त्यामुळे तिथे 30-40 वर्षे तरी तसं बॉडीजला काही होत नाही, त्या तशाच सुस्थितीत असतात. त्यांच्यापासनं रोप कमरेतनं वरती एक होती आणि ती रोप आम्हाला पकडून वरती जायला येणार होतं हे लक्षात होतं, त्यामुळे फक्त 40 फूट आता फ्री चढायचं होतं विदाऊट रोप. खूप सारं अंगावरती सामान असतं, बूट 2-2, 3-3 किलोचा एक बूट असतो खेळाचं, त्याच्यावरती आवरण असतं. हे सगळं करून त्या दगडांमध्ये चढायला खूप अवघड पडतं आणि त्या उंचीवरती जिथे ऑक्सिजन खूप कमी आहे तुलनेत. कसं बसं 40 फूट आम्ही चढून गेलो. त्या जो गिर्यारोहक होता त्या गिर्यारोहकाच्या बाजूनं वरती जायचा खूप प्रयत्न केला, पण ते काही शक्यच नव्हतं. तो अशा ठिकाणी अडकला होता की जिथेच पाय ठेवायला एक जागा होती. शेवटी पाया पडून कसं बसं वरती जंप करायचा प्रयत्न केला, पण तो असा छातीच्या अंतरावर असल्यामुळे शेवटी त्याच्या अंगावरच पाय पडला माझा. पण मी तिथून वरती गेलो. खूप शहारे आले होते. टोकाला पण जागा नाही आहे, फक्त असं हात ठेवू आपण बाल्कनीत अशी जागा आहे आणि पलीकडे बघितलं तर पूर्ण असा अथांग
हिमालयाचं हे दृश्य, समोर कांचनजंगा दिसत होता जी आपली इंडियाची बॉर्डर आहे, बाकी सगळे ढग होते, फक्त 8,000 मीटरच्या वरची शिखरं ढगातनं तोंडवरती काढून असतात. ते दृश्य बघण्यासाठी खरंच आम्ही तिकडे जात असतो. आणि असे खूप सारे अनुभव आले. बऱ्याच गोष्टी बरेच वेळा आपल्या स्वतःला तिकडे पुश करायला लागतं, ह्या सगळ्या गोष्टी खूप शिकायला लागतात. खरंच माझा हा विषय खूप मोठा आहे. पण परत एकदा तिथून खाली आल्यावरती परत आम्ही ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि खूप सारी लोकं पण मला भेटतात, त्यावेळेस अजून एक मला छोटं कुसुमाग्रजांचंच एक हे होतं की अनंत आमची ध्येयाशक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामराला. सो त्या ओळींचा खरंच प्रत्यय घ्यायचा असेल तर अशा ठिकाणी जावं लागतं की जसं ह्यांचं इतकं महान कार्य आहे कुसुमाग्रजांचं, की आम्हाला त्यांच्या ह्या गोष्टींमधनं तिथे खूप हे मिळत होतं. आणि तेच अर्थात ह्या सगळ्या ओळी आम्ही मनात धरून ते सगळं करत असतो. त्यामुळे मी आज खरंच ह्या गोदावरी गौरव पुरस्कार या नाशिकमध्ये म्हणजे कुसुमाग्रजांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या या भूमीत मला मिळतो आहे, ह्याचा मला खरंच खूप अभिमान पण आहे, आनंद पण वाटतो. आणि मी खरंच मंडळाचा खूप आभारी आहे. धन्यवाद. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धुलीकण. ही कुसुमाग्रजांच्या ओळीचा आधार घेऊन आत्ता त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की कुसुमाग्रजांची कविता ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात कशी आणि किती उंचीवर माणसाला घेऊन जाते. यानंतर आपण सन्मान करणार आहोत विज्ञान या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या डॉक्टर अनिरुद्ध पंडित यांचा. तत्पूर्वी मी महापौरांचं स्वागत करतो. आपल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पदसिद्ध सदस्य त्या असतात. त्या आज प्रथमच पहिल्याच कार्यक्रमाला आपल्या इथे उपस्थित झाल्या, त्याबद्दल त्यांचं स्वागत. सन्मान करूया डॉक्टर अनिरुद्ध पंडित यांचा. डॉक्टर अनिरुद्ध पंडित हे भारताचे एक नामांकित रसायन अभियांत्रिकी शास्त्रज्ञ संशोधक आहेत. त्यांचा विशेष उल्लेख हा कॅव्हिटेशन आणि मल्टीफेज रिॲक्टर या क्षेत्रातील मौलिक आणि व्यावहारिक संशोधनासाठी केला जातो. डॉक्टर अनिरुद्ध पंडित यांनी ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज येथे संशोधन सहकारी म्हणून काम केलेलं आहे. प्रोफेसर पंडित हे रसायन अभियांत्रिकीतील त्यांच्या या विशेष कामगिरीसाठी सर्वज्ञात आहेत. कोल्हापूरचा रंकाळा तलाव आणि भुवनेश्वरचा बिंदुसागर तलाव यासारख्या पाण्याच्या तळांच्या शुद्धीकरणाचं तंत्रज्ञान हे त्यांनी विकसित केलेलं आहे. त्यांचे 400हून अधिक संशोधन पेपर प्रकाशित झालेत आणि त्यांच्या नावावर 50हून अधिक पेटंट आहेत. त्यांना युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे NAEचा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान अकादमींचे फेलो, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, द वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स, इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग या जागतिक कीर्तीच्या संस्थांवर त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. रसायन अभियांत्रिकी आणि संशोधनातील योगदानासाठी भारत सरकारकडून दिला गेलेला प्रतिष्ठित असा विज्ञान पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांचं केवळ शैक्षणिक नाही तर पर्यावरण संरक्षण, त्याचबरोबर स्वच्छ पाण्याची उपलब्धता, ऊर्जा कार्यक्षमता आणि ग्रामीण भागातील तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाचा प्रत्यक्ष परिणाम हा दिसू लागलाय, दिसत आहे. आणि याच त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाबद्दल, कर्तृत्वाबद्दल आपण आज त्यांना गोदावरी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. मी माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अनिरुद्ध पंडित यांना सन्मानित करावं. विज्ञान या क्षेत्रासाठी दिला जाणारा गोदावरी गौरव पुरस्कार 21,000 रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. इतक्या कर्तृत्ववान व्यक्तींचा आपण इथे सन्मान करत आहोत, परिचय करून घेत आहोत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे कर्तृत्व मनात साठवून घेत असताना टाळ्यांचा कडकडाट तर कराच,
पण कृपया आपले मोबाईलही बंद करा. कारण मध्येच हे सगळं ऐकताना जो तो मोबाईलचा ध्वनी कानावर पडतो ते काही बरं वाटत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ते करावं. आणि मी विनंती करतो डॉक्टर अनिरुद्ध पंडित यांना की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. प्रथमतः कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे हा जो दिला गेलेला गोदावरी गौरव सन्मान आहे त्याबद्दल प्रतिष्ठानाचे तसंच ते नियुक्ती करणाऱ्या सर्व सभासदांचे मी खूप खूप आभार मानतो. विज्ञान हे असं एक आहे की ज्याच्यामध्ये तुमचं जे शारीरिक आणि मानसिक साहस आशिष मानेंनी पहिल्या वेळेचं सांगितलं. विज्ञानही काहीतरी जर तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्हाला समाजाविरुद्ध जाऊन काहीतरी साहसी करायला लागतं. विज्ञान हे शिकताना आपण काही प्रश्न विचारतो. कुठे, काय, कसं, आणि त्याची नेहमीची उत्तरं असतात. आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला कसं म्हणून विचारलं जातं त्यावेळेला सांगतात लोक की हे असं. त्या असंला पुढे एक च लावला, असंच का, हे जेव्हा तुम्ही विचारता त्यावेळेला तुमची सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी जागृत होते. आणि ज्या वेळेला तुम्ही हा प्रश्न विचारता हे असंच का होतंय तेव्हा काहीतरी नवीन आपण शोधतो आणि नवीन काहीतरी मिळतं. दोन प्रकारचे वैज्ञानिक असतात. एक वैज्ञानिक असतात ते फक्त स्वांत सुखायासाठी करत असतात. त्यांना फक्त माहिती करून घ्यायची असते. त्यांना एक जनरल क्युरिओसिटी असते, ती त्यांना समजून घ्यायची असते. त्याची ती क्युरिओसिटी सॅटिस्फाय करायची असते, त्याचं निराकरण करायचं असतं. आणि दुसऱ्या प्रकारचे जे वैज्ञानिक असतात त्याच्यामध्ये ठीक आहे आता मला हे कळलं, हे आता मी कळल्यानंतर हे मी सगळ्यात जास्त लोकांसाठी किंवा समाजासाठी कसं वापरू शकतो. दुसऱ्या प्रकारचे वैज्ञानिक हे समाजाच्या दृष्टीने जास्त उपयोगी असतात. पहिल्या प्रकारचे वैज्ञानिक हे समाजाला काहीतरी शिकवण्यासाठी उपयोगी असतात. पण समाजाला ज्या वैज्ञानिक प्रक्रियांचा उपकरणांचा फायदा होतो ते दुसऱ्या प्रकारचे वैज्ञानिक असतात ज्यांनी काहीतरी नवीन शोधून काहीतरी नवीन केलेलं असतं किंवा काहीतरी नवीन घडवलेलं असतं की ज्यानेकडून लोकांचा फायदा होतो, लोकांचं आयुष्य सहज होतं. हे सगळं करत असताना आपण आपल्या मनामध्ये एक प्रश्न नेहमीच ठेवायला पाहिजे. लहान असताना जसं लहान मूल मोठं होत असताना आई बापाला भंडावून लावतं, एवढे प्रश्न विचारतं. एकदा तुम्ही शाळेत गेलात, 60-80 मुलांचा वर्ग असला आणि तुम्ही प्रश्न विचारायला गेलात, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, तिसऱ्या प्रश्नापासून टीचर्स म्हणतात, शिक्षक म्हणतात, अरे गप्प बस, मला सांगू दे काय सांगायचं. हे ज्या वेळेला व्हायला लागतं त्यावेळेला जी लहान मुलांची वृत्ती असते ती वृत्ती आपण हळूहळू विसरून जातो आणि आपली प्रश्न करायची जी कुवत असते किंवा जी आपली एबिलिटी असते ते आपण वापरायचं सोडून देतो. आणि जेव्हा ते आपण वापरायचं सोडून देतो त्यावेळेला आपल्या हातून काहीतरी नवीन घडेल याची शक्यताही तेवढीच कमी होत असते. शिक्षण करताना जरी मी वैज्ञानिक म्हणून मला आज गौरव केला आहे तरी खरा मी शिक्षक आहे. मी माझं काय म्हणतात, मी इंट्रोडक्शन असंच करून देतो की आय एम अ प्रोफेसर, टीचर अँड सायंटिस्ट. आय नेवर से आय एम अ सायंटिस्ट अँड अ टीचर. पहिला मी शिक्षक आहे, मग तो शिक्षक म्हणून जे शिकवण्याचं काम आहे ते दुसऱ्यांदी करतो
आणि ते शिकवताना जे काही नवीन नवीन मी शिकतोय, करतोय, समजतोय, घडवतोय, ते मुलांपर्यंत लवकरात लवकर कसं पोचवता येईल, कसं पोचवलं जाईल, याबद्दल मी जास्त जागरूक असतो. आजच्या या गौरव समाबद्दल मी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा खूप खूप आभारी आहे. आणि ही जी मला 21,000 रुपयाचं बक्षीस मिळालं आहे, ते 21,000 रुपयाचं बक्षीस मी प्रतिष्ठानालाच देणगी म्हणून देतो. धन्यवाद. सर म्हणाले की मी शिक्षक आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या तत्त्वज्ञानाच्या एका वाक्यात असं म्हणतात की श्रेष्ठ आदर्शांचं अमृत हे आपल्या हृदयरूपी कलशात भरून विद्यार्थ्यांच्या अंतःकरणावर जो सदैव अभिषेक करतो तो खरा शिक्षक असतो. त्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं की विज्ञानाच्या माध्यमातून जे काम करता आहात ते समाजाच्या जागृतीचंच आहे. त्यामुळेच हा कृतज्ञतेचा नमस्कार तुम्हाला. यानंतर आपण कृतज्ञतेचा नमस्कार करणार आहोत चंद्रमोहन कुलकर्णी यांना. त्यांचं व्यक्तिमत्वच फार काही आपल्याला सांगून जातं, पण त्या पलीकडे जे कर्तृत्व आहे ते मी आपल्या पुढे ठेवतो. पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे संकल्पन आणि चित्रकला यात अतिशय वेगळा ठसा उमटवणारं एक महत्त्वाचं नाव म्हणजे चंद्रमोहन वासुदेव कुलकर्णी. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आणि पुढे अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन 1978 उपयोजित कलेची पदविका परीक्षा उत्तीर्ण. त्या पलीकडे जात स्वतःचा चित्राबद्दलचा विचार या व्यक्तिमत्वानं सुरू केला आणि मग पुस्तकांची मुखपृष्ठ, कथाचित्र, विभिन्न विषयांवरचं काम त्यांच्याकडून होत राहिलं. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अक्षरमुद्रणातील मर्यादांपासून ते संगणक या माध्यमातल्या विविध शक्यतांपर्यंतचा एक मोठा प्रवास केला आणि तो अतिशय यशस्वी करून दाखवला. प्रयोगांद्वारे कलात्मकता आणि त्या कलात्मकतेचा उपयोग, परिणाम आपल्या कामामध्ये, हे त्यांचं महत्त्वाचं योगदान. आजवरच्या मराठीतील अनेक मान्यवर प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ, नियतकालिकांमधील कथाचित्र आणि याही पलीकडचं स्वतंत्र विषय घेऊन गेलेलं काम हे त्यांच्या नावावर आहे. कॉल ऑफ द सीज या चित्रमालिकेमध्ये त्यांनी अमर्याद निसर्ग आणि माणूस यांच्या नात्यांचं जे चित्रण केलं आहे ते तुम्हाला मला स्वतंत्र विचार करायला लावतं. कोळी लोकांचं आयुष्य त्यांनी जवळून पाहिलं. ते त्यांना जसे भावले, जसे दिसले तसे त्यांनी ते कॅनव्हासवर अभिव्यक्त केले. इथे ॲक्रेलिक रंगाच्या पारदर्शक आणि अपारदर्शक अशा दोन्ही गुणांचा नेमका उपयोग करून त्यांनी घट्ट रंगलेपनाबरोबरच पातळ पारदर्शी रंगांचे ओघळ किंवा फ्लो त्यांनी मोठ्या खुबीनं सोडले आहेत. आणि हे त्यांच्या चित्रकलेचं मला वाटतं वेगळेपण आहे. त्यातला रांगडेपणा, त्यातला खडतर कोळी जीवनाचा प्रवास ते आपल्यापुढे विशद करत जातात. याचबरोबर बँडवाला, चाइल्डहुड लॉस्ट, प्रकृती पुरुष, अशी रंगारी, अशी विविध विषय घेऊन केलेली चित्रप्रदर्शनं त्यांची गाजलेली आहेत. मला त्यांच्याबद्दल वाटतं ते एक वाक्यात आपल्याला सांगतो की या माणसानं चित्रकला, साहित्य म्हणजे पुस्तकंही त्यांची प्रसिद्ध आहेत. मांडू नावाची एक दीर्घ कविता जर आपण वाचली तर हा माणूस कवितेच्या क्षेत्रामध्येही किती मोठं काम करू शकला आहे हेही आपल्या लक्षात येतं. पण त्या पलीकडे जात मला असं म्हणायचं आहे की कोणत्याही वाङ्मय कृतीला दृश्यरूप देण्याचं काम ज्यांनी केलं ते चंद्रमोहन कुलकर्णी. आज त्यांना आपण गोदावरी गौरव पुरस्कार प्रदान करणार आहोत. मी माननीय डहाके सरांना अशी विनंती करतो की त्यांनी कुलकर्णी सरांना सन्मानित करावं. जैन इरिगेशन सिस्टीम जळगाव पुरस्कृत हा पुरस्कार आहे. चित्र आणि शिल्प या विषयासाठी 1 वर्षाआड आपण तो प्रदान करत असतो. या पुरस्काराची परंपरा आपल्या पुढे ठेवतो माधव सातवळेकर, आर के लक्ष्मण,
राम सुतार, गौतम राजाध्यक्ष, रवी परांजपे या सगळ्या मांदियाळीमध्ये आता एक नाव आहे, ते म्हणजे चंद्रमोहन कुलकर्णी. मी सरांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मोठा आनंद होतोय हा पुरस्कार घेताना, आणि इथे नाशिकमध्ये मिळतोय. आणि नाशिक हे काय मला फार अपरिचित नाही आहे. माझे खूप मित्र आहेत नाशिकमध्ये आणि मी अधूनमधून येत असतो. माझ्या पुस्तकामध्ये कितीतरी मी नाशिकच्या जुन्या गावातल्या पाट्यांचे फोटो काढून तिथली अक्षरं मला खूप आवडली आहेत. आणि या गावचं जे कल्चर आहे ते कल्चर अजूनही नाशिकने जपलेलं आहे. आणि हे खूपच म्हणजे माझं एक अक्षर नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी हे सगळे फोटो काढले. मी गावोगावी असं भटकत असतो, चांगलं अक्षर दिसलं की फोटो काढायचा. माझी बायको असते बरोबर, ती म्हणते हे बघ एक चांगलं अक्षर आहे. तर असं करता करता मला असं वाटलं की म्हणजे मी कुठे येऊ इच्छितो आहे की चित्रकला तुमची पाठ सोडत नाही. तुम्ही कुठेही जा ती तुमच्याबरोबर असते. तुमची रेष तुमच्याबरोबर सतत असते. तुमच्याबरोबर तुमचं काही नाही राहिलं ना तरी तुमची रेष सतत असते. मगाशी स्वानंद म्हणाला तसं की वाङ्मयाबरोबर चित्र काढणं ही गोष्ट माझ्या आधी कोणी केली नव्हती असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने लोकांनी केली होती. पण मला असं वाटलं की हे कमी पडतं आहे. आणि विशेषतः जेव्हा मला जेव्हा सत्यजित रे पुरस्कार मिळाला ना तेव्हा मला खूप आनंद झाला. त्याचं कारण की सत्यजित रेंना पण त्यांनी केलेल्या उपयोजित कलेसाठी हा पुरस्कार मिळाला होता. आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मला त्या कारणास्तव मिळाला याचाही मला खूप जास्ती आनंद झाला. आणि सत्यजित रेंचं काम बघूनही मला असं वाटलं की केवढ्या उंचीचं काम केलं ह्या माणसाने. तर आधीच एक तर बंगालीमध्ये तुम्ही म्हणजे अगदी शिवी दिली तरी ती सुंदर दिसते. इतकी सुंदर अक्षरं आहेत बंगालीमधली. तर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये मी स्वतः काम खूप काळ केलं आहे. आणि तिथे ना माझी चित्रांची काही भूक भागली नाही. मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये खूप शिकलो. झालं का बघा, मला खूप चांगला काळ मिळाला. तुम्हाला ना काळ पण कोणता मिळतो काम करायला. म्हणजे मी आता माझ्या मोबाईलमध्ये पण AIचं सॉफ्टवेअर आहे. बसल्या बसल्या मी इथे चित्रही काढू शकतो. पण हेच मी झिंकचे लोकांना माहिती असेल इथे बऱ्याचशा लोकांना झिंकचा टाईप मिळायचा कास्टिंग केलेला. तो हाताने एक एक जुळवत संपूर्ण वर्तनपत्र उभं करायला लागायचं. रात्रंदिवस लोक काम करायचे, आपला विश्वास नाही बसणार. तर अशा काळात पण मी केसरी दैनिकामध्ये काम करायचो. आणि हे सगळ्यांना माझं मन टिपत गेलं. आणि मला दुसरं काहीच येत नव्हतं. चित्र काढणे याच्या पलीकडे मला काही आजही येत नाही आणि मला यायला नको पण आहे. त्यामुळे मला हे सगळं मी साठवत गेलो. आणि मला असं वाटलं की ही टायपोग्राफी, हे ग्राफिक, ही पानांची ही मांडणी, या प्रकारची कलर स्कीम, नुसती चित्र लोक काढतात. नुसतं चित्र काढणं ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचं ॲप्लिकेशन ही जी गोष्ट आहे का नाही की कुठे त्याची मांडणी ही जी गोष्ट आहे. म्हणजे मुखपृष्ठासाठी मी जेव्हा माझी चित्र जेव्हा मुखपृष्ठासाठी मी वापरायला लागलो तेव्हा मला वाटलं की याच्याकडे ना जरा जास्ती गांभीर्याने आपण बघायला पाहिजे. याच्या आधी काय झालं होतं,
एक अक्षर काहीतरी कुठेतरी काढायचं आणि लेखकाचं नाव एक द्यायचं करून काहीतरी. चित्रकार चांगले होते काही, नंतर पुष्कळ बाळ ठाकूर, अवचट, आणखी पद्माबाई या सगळ्या लोकांनी काम खूप पुढे नेलं. अर्थात त्यांच्या कामाच्या पायावरच मी उभा आहे, हेही मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणाने कबूल करतो. कारण की मी परवा पद्मा सहस्त्रबुद्धीबाईंकडे गेलो तेव्हा त्या म्हणाल्या की एवढं काय, म्हणजे एवढं माझ्याशी का प्रेमाने बोलतोयस. म्हणजे मी म्हटलं अहो मी जेवलो आहे तुम्हाला, म्हणजे मी जेवलो आहे ना, तुम्हाला कल्पना येणार नाही म्हटलं की तुम्ही आमच्यासाठी काय करून ठेवलं आहे. तर या लोकांनी खूप मोठं काम करून ठेवलं आहे. त्यांच्या वाटेवर मला जायला मिळालं. आणि विशेष महत्त्वाचं मला असं वाटलं की उपयोजित कलेचा हा सन्मान मानतो आहे मी. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय वाटते माहिती आहे का, की ॲप्लाइड आर्ट ही जी गोष्ट आहे ना, ही खूप खडतर आहे. मुळात आर्टच खडतर आहे आपल्या देशात आणि आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये. आणि हे सगळं चित्रकलेमध्ये स्वतंत्र काहीतरी असं, आता 50 वर्ष होतील मी चित्र काढायला लागून. 50 वर्ष हा एक रस्ता खोदत जाणं आपला स्वतःचा, म्हणजे फार काही मोठी ग्रेट गोष्ट केली असं नाही, पण संघर्ष मला झाला नाही आयुष्यात, काहीच नाही झाला, सगळं तयार मिळालं मला. पण हा जो आतला संघर्ष असतो ना, म्हणजे लोक एक चित्र दिल्यानंतर लोक जेव्हा म्हणतात की अहो हा निळा चांगला नाही, आमच्या मॅडमना ना पिवळा आवडतो, तेव्हा ना असं दुखतं इथे छातीमध्ये. काय मला वाटतं की चाल काय केलं काय यार आपण इतके वर्ष, म्हणजे आता तर अशा समाजामध्ये राहून आपली एक वाट निर्माण करायची आणि तुमच्यासारख्या लोकांनी ती नावाजायचं हे सगळं काम, इथे येऊन पुरस्कार द्यायचा, ही मला खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट वाटते. आणि थोडंसं संधी मिळेल तेव्हा मी शिक्षण व्यवस्थेला जरा थोडा लत्ता प्रहार करत असतो. तर तो मी संधी सोडत नाही आता, कारण की ही जी सगळी व्यवस्था आहे ना, शिक्षण व्यवस्था ही आमची आता कोसळलेली आहे बरं का. म्हणजे आता हे आता बंद करायला पाहिजे. हे ज्या प्रकारचं शिक्षण आहे ना, कला शिक्षण विशेषतः, ते आता तंत्र शिक्षणामध्ये टाकून दिलेलं आहे आता. म्हणजे आता चित्रकलेच्या महाविद्यालयातच चित्रकला कंपल्सरी करायला पाहिजे. म्हणजे ही एक तिसरी भाषा तिथे शिकवायला पाहिजे. तुम्ही हिंदी शिकवा नका शिकू, मला काय त्याच्याशी मतलब नाही आहे, तुम्ही चित्रकला आता शिकवा तिथे. कारण की सगळं कोसळलेलं आहे, कोणालाही तिथे चित्रकलेबद्दल कोणालाही आस्था राहिलेली नाही आहे. आणि आता AI मुळे आणखीन बरबादी होते आपली, AI मुळे पूर्ण बरबादी आपली होती आहे. आणि आपण इतके दिवस चित्र काढत होतो म्हणजे काय करत होतो हे आता लवकर समजायला लागलं आपल्याला, की कळेल आता काही दिवसांनी की आपण चित्र ज्याला म्हणत होतो ती चित्र होती का, AI आपल्याला देतोय 2 मिनिटात काढून ते चित्र आहे का, एकूण पेंटिंग कशाला म्हणायचं, ग्राफिक कशाला म्हणायचं, इलस्ट्रेशन कशाला म्हणायचं, टायपोग्राफी म्हणजे काय आणि फॉन्टोग्राफी म्हणजे काय, अक्षर काढायचं का कॅलिग्राफी करायची का, नुसता फराटा मारलं म्हणजे कॅलिग्राफी होते आहे का, केरचुणीने आणि झाडूनी काढलं म्हणजे अक्षर, काय चाललंय काय असं मला वाटतं. हसू येतंय तुम्हाला, पण हे बरोबर आहे. अहो म्हणजे ही परिस्थिती आहे. त्यामुळे चित्रकलेकडे आधीच आम्ही अतिशय उदासीनतेने बघणारे लोक आहोत. वाईट वाटतं सांगायला, मी तुमच्यातलाच एक आहे, पण मला असं वाटलं की आपल्या समाजामध्ये हे चांगलं चाललेलं नाही आहे. त्यामुळे पेंटिंग कशाला म्हणायचं आणि फाईन आर्ट कशाला म्हणायचं, आणि मोठ्या आकारात काढलं की न कळणारं काहीतरी काढलं म्हणजे पेंटिंग झालं का, आणि जरा समजणारं असलं की इलस्ट्रेशन झालं का, आणि समोरचं डोंगर झाडी काढली की लँडस्केप झालं का. या सगळ्याचा विचार आपण करायला पाहिजे. मुलांनी जायचं कसं कोर्समध्ये, एकही पालकांनी मला उठून इथं म्हणून दाखवावं की हो मी माझ्या मुलाला चित्रकलेच्या पूर्ण कोर्सला पाठवायला तयार आहे. कोणीही कॉन्फिडंटली इथे म्हणणार नाही आहे, काय कोणी नाही म्हणत आहे. एक माझे आई वडील होते की ते म्हणाले जा तुला काय करायचं ते कर, हा भाग वेगळा. पण
अशा प्रकारच्या, हा आपला दोष नाही आहे, आपल्या शिक्षण संस्थेचा दोष आहे. आणि या निमित्ताने मी हे बोलू इच्छितो की आम्हाला जसं सर म्हणाले तसं आम्हाला सायन्स शिकवलं, तसंच इंजिनिअरिंग शिकवलं, तशीच भूमिती शिकवली, संगीतही तसं शिकवतो आहे आम्ही. पहिली परीक्षा, दुसरी परीक्षा, तिसरी परीक्षा की आम्ही झालो संगीतकार, आम्ही झालो गायक. आम्हाला प्रत्येकाला येऊन इथे नाचायला पाहिजे तरच आम्ही डान्सर आहोत. समोर आम्हाला बसायचं नाही आहे, प्रत्येकाला आम्हाला वर येऊन नाचायचं आहे. ही शिक्षण पद्धतीचा हा दोष आहे. थोडं जास्ती बोलेन कदाचित, पण कानाला वाईट लागेल, पण ही परिस्थिती आहे ना. ही चित्रकलेसारखी सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, संवेदना लागतात त्याला. आणि त्यामुळे मुलांना आपण चांगलं, एक मुलगा चित्र काढतोय म्हणजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे ना. आपल्याला जरा अडचण होते त्या सगळ्याची. तर आता लोकांकडे पैसे आहेत म्हणून रंग वाया गेला असं म्हणत नाहीत, एवढंच काय. पण वेळ तर लोकांचा वेळ तर जातो. लोकांना वाटतं की मुलाचा वेळ वाया चालला आहे, काय चित्र काढत बसलंय, हे आपण म्हणू नये, हे चुकीचं आहे खूप. तर या अर्थाने सगळं मला इथे बोलायला मिळालं म्हणजे गौरव हा तर महत्त्वाचीच गोष्ट आहे. पण त्या गौरवाच्या निमित्ताने 2 शब्द बोलायला मिळाले, मला इथे बोलवलं. धन्यवाद. लेखकाचं स्क्रिप्ट ज्यावेळी चंद्रमोहन सरांकडे जातं त्यावेळी ते असं म्हणतात की मी आधी वाचेन, मला पटलं तर मी चित्र करीन, नाहीतर करणार नाही. आणि या कालावधीमध्ये ज्यानं ते लिहिलेलं असतं त्याचा फोन जातो सरांना की सर थोडा निळा रंग वापरला मुखपृष्ठावर, तर मग हे इकडून उत्तर देतात चित्रकार मी आहेस का तू आहे. असं अत्यंत रोखठोक व्यक्तिमत्व त्यांच्या एकूण भाषणातून आपल्याला तो अंदाज आला असेल. यानंतर आपण सन्मान करणार आहोत उस्मान खां साहेबांचा संगीत या विषयाबद्दल. वयाच्या 4थ्या वर्षापासून सतार वादनाचं शिक्षण आपले वडील उस्ताद अब्दुल करीम खां यांच्याकडे त्यांनी घेतलं. उस्ताद अब्दुल करीम खान धारवाड कर्नाटक विद्यापीठाचे संगीत विभाग प्रमुख होते. उस्ताद अस्मान खान हे धारवाडच्या सितार रत्न उस्ताद रहिमत खां यांचे नातू. उस्ताद रहिमत खां हे म्हैसूर दरबारातील नवरत्नांपैकी एक म्हणून विख्यात होते. सतार वादनातील गायकी अंग आणि तंत अंग या दोन्ही प्रकारचं अत्यंत सुरेख मिश्रण करून उस्ताद उस्मान खान यांनी सतार वादनात आपली स्वतंत्र शैली निर्माण केली. या शैलीमुळे आणि त्यांच्या अतिशय शांत समृद्ध अशा स्वराविष्कारामुळे एक अनुभव ते आपल्याला देतात असं सतत वाटत राहतं. आंतरराष्ट्रीय कीर्तिप्राप्त ते सतारवादक आहेतच, पण त्या पलीकडे जाऊन भारतातल्या आणि भारताबाहेरच्या अनेक देशांमधून त्यांनी आपल्या या वादनाचा आविष्कार घडवला आहे. आकाशवाणीच्या संगीत सभेतही सातत्यानं हजेरी. भारताच्या बाहेर युरोप, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आखाती देश, सिंगापूर, हाँगकाँग अशा विविध ठिकाणी त्यांची संगीत सेवा झाली आहे. एक 24 तास म्हणजे पॅरिस फ्रान्स येथे 24 तास चाललेल्या स्वरयज्ञात सतार वादक म्हणून उस्ताद अस्मान खान यांची निवड झाली होती. मार्सेलिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय गिटार फेस्टिवलमध्ये पूर्वेकडील देशातून सतार वादनाचा मान मिळालेले ते एकमेव आहेत. मलेशियाच्या स्वामी शांतानंद सरस्वती यांच्या टेम्पल ऑफ फाईन आर्ट्सचे उस्ताद उस्मान खान साहेब हे इंटरनॅशनल डीन आहेत. स्वामी शांतानंदजींनी उस्ताद उस्मान खान यांना सितारा नाद योगी म्हणून गौरवलेलं आहे. तसंच त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. आज गोदावरी गौरव पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. मी सुरुवातीला तुम्हाला गोदावरी या विषयासंबंधी चंद्रशेखरांच्या 4 ओळी ऐकवल्या. मला हे सगळं वाचल्यानंतर आणि त्यांचं कर्तृत्व ऐकल्यानंतर कुसुमाग्रजांच्या ओळींची आठवण होते. ते असं म्हणतात की 9 लाख तळपती दीप विजेचे जेथ. ते मुंबईत असताना ही कविता त्यांनी लिहिली आहे.
नवलाख तळपती दीप विजेचे जेथ उतरली तारका दले जणू नगरात परिस्मरते आणिक व्याकुळ करते केव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वात त्या माझ घरातील मंद दिव्याची वात. मी अध्यक्ष माननीय डहाके सरांना अशी विनंती करतो की त्यांनी उस्मान खां साहेबांचा सन्मान करावा. कैलासवासी विमला बजाज स्मरणार्थ बजाज परिवार लोटस ट्रस्ट पुरस्कृत हा पुरस्कार आहे. आणि यापूर्वी गंगूबाई हनगल, श्रीमती रोहिणी भाटे, सुधीर फडके, किशोरी अमोणकर, पंडित बिरजू महाराज, प्रभा अत्रे, सचिन शंकर, पंडित राम नारायण, आचार्य पार्वती कुमार, अब्दुल हलीम जाफर खान अशा अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. मी खास साहेबांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खूप आनंद झालेला असला की आपल्याला शब्द फुटत नाही असं म्हणतात. आज तसंच माझं झालेलं आहे. भरून आलेलं असलं तरी शब्द फुटत नाही. इतका आनंद मला झाला आहे की मी काय बोलावं मला समजत नाही. कुसुमाग्रजांची नाटकं पाहिली, अनेक कविता वाचल्या आणि माझं भाग्य असं की आज त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळतो आहे, तोही माझ्या वयाच्या 86व्या वर्षी. याचा मला खूप आनंद होतो आहे. मला अजून एक सांगावंसं वाटतं की गोदावरी गौरव हे नाव इतकं सुंदर आहे, मला ते इतकं आवडलेलं आहे. आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळ आणि पुण्यातल्या माझ्या सगळ्या शिष्यांना जेव्हा मी सांगितलं तेव्हा त्या सगळ्यांनाही ते नाव खूप आवडलेलं आहे. ते नाव कोणी दिलं मला माहीत नाही. हो, त्यांनीच दिलेलं आहे. अरे वा. म्हणजेच तर दोन गोष्टी मला सांगायच्या वाटतात की आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्या तुम्हाला खूप आनंद देऊ जातात. मला खरोखर अनेक प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत आधीसुद्धा, पण या पुरस्कारामुळे मला जो आनंद झाला आहे, एक पवित्र असा काहीतरी आनंद मला झालेला आहे आणि त्याच्यासाठीच मला शब्द फुटत नाही आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांना माझी एक विनंती आहे की केव्हाही आपल्याला जमेल तेव्हा मला माझी सतार घेऊन यायची आहे आणि मी नक्की येणार आणि कुठलीही अपेक्षा नाही माझी. कुसुमाग्रजांची सेवा करणं हा एकमेव पर्याय असेल. तेव्हा मी माझे मित्र लोकेशजींना मुद्दाम सांगतो की त्यांनी हे लक्षात ठेवावं आणि केव्हाही गेलो. मी अनेक देशात गेलेलो आहे. मला लोक विचारतात की तुम्ही सतार घेऊन जाता का? तर मी म्हटलं नाही, सतार मला घेऊन जाते. तर धन्यवाद. खूप आनंद झाला आहे. हा आनंद घेऊन मी पुण्याला परत जातो आहे. धन्यवाद.
धन्यवाद खासाहेब. अशा माणसांना नमस्कार करताना फार आनंद वाटतो. मला सतार घेऊन इथे यायचं आहे हे ज्यांनी आपल्यासमोर जे बोलून दाखवलं त्याचे एक आठवण मी आपल्याला सांगतो आणि लगेच पुढे जातो. 2002 साली संगीत याच विषयामध्ये गानप्रभा प्रभा अत्रे यांना गोदावरी गौरव सन्मान प्रदान करण्यात आला आणि त्यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनीही सांगितलं होतं की एक मैफल कुसुमाग्रज प्रतिष्ठानसाठी. त्यानंतरचं हे एक वेगळेपण आपल्याला इथे जाणवलं. आता आपण सन्मानित करणार आहोत लोकसेवा या विषयासाठी सयाजी शिंदे यांना. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत किंवा त्याही पलीकडे अनेक भाषांमध्ये खलनायक, कडक पोलीस अधिकारी किंवा प्रभावी व्यक्तिमत्वांच्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे हे प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अत्यंत साधे, शांत स्वभावाचे आणि मायाळू आहेत. निसर्गप्रेमी आणि पर्यावरणासाठी मनापासून झटणारं व्यक्तिमत्व, पडद्यावर अतिशय रौद्र, आक्रमक आणि भीती निर्माण करणाऱ्या भूमिका साकारणारा हा अभिनेता खऱ्या आयुष्यात मात्र झाडांवर मनापासून प्रेम करणारा आहे. हिरवळ जपणारा, निसर्गाशी घट्ट नातं जोडून ठेवणारा, त्यांच्या घरात पाऊल टाकताच ते लगेचच जाणवते एक गोष्ट, ती म्हणजे 4 भिंतींमध्ये बंदिस्त वाटण्याऐवजी त्यांच्या घरात प्रवेश करताच जणू एखाद्या हिरव्या बागेत आल्याचा अनुभव आपल्याला होतो. ही त्यांची जीवनशैली आहे, निसर्गामध्ये रमून जाण्याची आणि त्याच्याबरोबर जगण्याची. झाडांसाठी जगायचं हा विचार करून झाड आणि पर्यावरणासाठी काम करणारी सह्याद्री देवराई ही संस्था स्थापन करून महाराष्ट्रात 40 ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात त्यांचा पुढाकार आहे. या कामासाठी त्यांना अनेक वृक्षप्रेमींनी मदत आणि सहकार्य केलं आहे. झाडांचे गुण घेऊन देशी प्रजातीची झाडं लावणं आणि ते जोपासण्याचं काम त्यांच्या संस्थेमार्फत अव्याहतपणानं सुरू आहे. नाशिक इथल्या तपोवनातल्या गाजलेल्या प्रकरणात त्यांनी पुढाकारानं हजारो झाडे वाचवण्याचा मार्ग त्यासाठी ते झटले आणि त्यामुळे आपल्या नाशिककरांच्या ते अधिक 2 वेळा अधोरेखित करतो, अधिक स्मरणात आहेत. त्यांना आज आपण सन्मानित करणार आहोत. मी माननीय अध्यक्षांना अशी विनंती करतो की लोकसेवा या विषयासाठी सयाजी शिंदे यांना सन्मानित करावं. यापूर्वी हा पुरस्कार डॉक्टर प्रकाश आमटे, अण्णा हजारे, इंदुमती पारिख, राधाबहन भट्ट, राजेंद्र सिंहजी, मृणाल गोरे, भीमराव गस्ती, बाबा आढाव, अब्दुल जफार खान, सय्यद भाई, अनिल अवचट अशा अनेक नामवंतांना प्रदान करण्यात आला आहे. लंडनचे लीलाधर पाटील, कैलासवासी लीलाधर पाटील पुरस्कृत हा पुरस्कार आहे. ₹21,000 सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप. मी सयाजी शिंदे यांना अशी विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि सगळे रसिक प्रेक्षक हो, मला जेव्हा फोन आला पहिल्यांदा की तुला लोकसेवेचा हा पुरस्कार, तर मला शॉक बसला मी काय लोकसेवा केली म्हणून. तर मी म्हटलं खरंच, अरे पण का? चंदूचा जेव्हा फोन आला म्हटलं का असं काय झालं? नाही आमच्या सर्वांमध्ये ठरलं आहे किंवा म्हटलं असं काय. तर मला खरंच कळलं नाही की मी काय लोकसेवा केली. नंतर मला प्रकाश पण आला की हा गोदा गौरव पुरस्कार किती महत्त्वाचा चांगला आहे, आणि मला असं वाटलं मी काय केले. तर मला अजून खरं पटलं नाही, पण ज्यांना आत्तापर्यंत दिलं आहे त्यांच्या रांगेत मला बसवलं, हा मला खूपच मोठा सन्मान वाटतो की मला स्वतःला कळत नाही की हे खरं आपण काय केलं का. पण पुरस्कारार्थींची नावं बघितल्यानंतर ना आम्ही स्वीकारलं, हे कळवावं लागतं ह्यांना
तर म्हणलं कळलं, मला नाही वाटलं यांच्याबरोबर आपल्याला बसायला मिळणार आहे, ह्यांचं ऐकायला मिळणार आहे. मग चंद्रमोहन कुलकर्णी असतील, यांनी सांगितलं साहस. तर प्रशांतला तर मी माहीत आहे, नेहमी बघतो. मग आपलं उस्मान खान यांच्याबरोबर आपल्याला बोलायला मिळणार आहे, ह्याचं मला एवढं कौतुक होतं. आणि मग साहसबद्दल बोललं मी त्या आशिषच्या त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि ऐकलं होतं. आणि हा सातारचा आहे, माझे पठारे सरच आहेत. आम्ही पठारे सरांना आम्ही जेव्हा सातारला समज ते फिरत होतो तेव्हा सांगितलं की शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं निर्माण केलं असेल. हे जे मावळे आहेत ना, हे फार चिवट असतात, कारण त्यांना सतत आव्हानं पेलायची हौस असते. तर आशिष त्यातलाच दिसतोय मला वाटते. कोणतरी मावळा असेल त्याचा, आजोबा पंजोबा काय ना, 7 पिढ्यातला कोणतरी असेल डोंगरदऱ्यातनं असा वरती जाणारा, म्हणून त्याला. पण ते ऐकल्यानंतर असं वाटलं की मला जेव्हा मी पहिल्यांदा कळसुबाईच्या शिखरावर गेलो होतो तेव्हा की 2.5-3 तासच जातो वर तो माणूस तिकडे सरळ नीट गेला तर. हा म्हणजे गोल फिरत गेला तर कधी आयुष्यभर जाणार नाही ना, पण सरळ गेला तर. मी पहिल्यांदा जेव्हा गेलो होतो, आमच्या बँकेतले लोक आम्ही रात्रीची 12ची गाडी पकडायची, पहाटे उतरायचं आणि सकाळी तिकडे चढत गेलो तर ते एक 2.5-3 तासात वरती जातो. इतकं धुकं होतं आणि ते धुकं वरती मी गेलो, सगळ्यात पुढे मी होतो. वरती गेलो आणि अचानक एकदम धुकं निघून गेलो आणि असा पिवळा प्रकाश लाईट पडला होता, असं काहीतरी छान वाटलं होतं. तर तिथे एक पाटी होती की तुमच्या आयुष्यातली उंच उंच शिखरं अशीच तुम्ही पार करा. पण ती शिखरं म्हणजे आम्ही वेगळीच समजली आणि तिकडं अशी खरोखरची शिखरं पार करत बसलो नाही. दुसरीकडेच अभिनयासंदर्भात किंवा पंडित सरांनी सांगितलं की का विचारायचं ना, असंच का. अभिनयामध्ये पण 6 का असतात, का, कधी, केव्हा, कोणी, कशाला, हे प्रश्न विचारलं की मग रोल सुरू होतो. तर असं हे हे मला लोकसेवेचं जेव्हा म्हटलं तेव्हा मला असं वाटलं होतं की आपण काय केलं. पण मी खरं सांगू का की मला आई आयुष्यात राहावी आणि आई आयुष्यातनं जाऊ नये ह्याच्यातनं सुटलेला प्रश्न होता तो की झाडं लावली पाहिजे. तर आईनंतर आपल्याला झाड जगवतं आणि झाडामुळं आपण असतो, अन्नपाणी देतं, असं ते वाटलं, म्हणून ते सुरुवात केली. आणि मग अशा पद्धतीने वाढत गेलं. मग आमच्या स्वतःच्या गावात लावली, मग समविचार माणसं भेटली, मग नाशिकला पण खूप काम झालं. नाशिकला मी एक 30-40 ठिकाणी सोसायट्यांच्या जागांमध्ये झाडं लावायला आलो होतो. आणि 2016 साली पहिल्यांदा मुनगंटीवारांना विरोध केला. विरोध म्हणजे वैयक्तिक माझा काय संबंध आहे, नेहमी म्हणतो माझा काय तुमचा संबंध आहे. पण देशी झाडं म्हणजे 2016ला 1,37,00,000 फक्त गुलमोहराची रोपं तयार केली होती गव्हर्नमेंटनं, महाराष्ट्राने. आणि असं वाटलं की एवढे गुलमोहर आपण लावणार आहोत का, एवढ्या रेंट्री, एवढी बळ, का तर ते पटपट दाखवायचं असतं ना प्रोटोकॉल म्हणून. तर गव्हर्नमेंटमध्ये प्रोटोकॉलच्या नावाखाली जे काम केलं जातं ना, त्याच्यामुळे खूप नुकसान होतं. कागदोपत्री दाखवण्यासाठी खूप नुकसान होतं आणि ते तपासण्याची प्रक्रियाच नाहीत आपल्याकडं. त्यामुळे 70 वर्षात आपलं जास्त नुकसान होतं आहे. त्याचं कारण आहे की आपलेच पैसे आपणच खर्च करून आपल्यालाच तपासता न आल्यामुळं आपण फार तोंडावर पडत चाललो आहे. म्हणजे 60 वर्षापूर्वीचं शिक्षण आणि आताचं शिक्षण आपण म्हटलं तर असं वाटतं की खूप विकास केला असं दाखवतात, पण खूप माती खाल्ली आपण, खूप माती खाल्ली. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझ्या गावची जी प्राथमिक जिल्हा शिक्षण विद्यामंदिर वेळेकामठी होतं, ते जे आता होतं तिथं 4 विद्यार्थी नाहीत मराठीला. म्हणजे खेडेगावात मराठीचे विद्यार्थी बघितले तर 1 शिक्षक आणि 2 विद्यार्थी. इतकी भयानक अवस्था आहे. त्यात पण तो 4 दिवस जात नाही, 1 दिवसच येतो शिक्षक आणि पगार तर भरपूर घेतो. अशा तर गोष्टी इतक्या भयानक आहेत. पण त्यात आपण किती पडलो तर आयुष्य तेच जाईल, त्यामुळं त्यात नको. पण मला काय वाटतं की ही ना देवळं जितकी अतिक्रमण करून ठामपणे ठसठशीत उभी राहिलीत, तशी वाचनालय उभी राहताना दिसत नाहीत. वाचनालय खूप दबून बसल्यासारखे वाटत आहेत. म्हणजे साताऱ्यातले नगर वाचनालय आमचं आता गेलं तर आता असं वाटतं की मी एका महिन्यात 30 दिवस 30 नाटकाची पुस्तकं वाचली होती. आता ते वाचनालयाचं काही वातावरणच खराब झालं, ती पुस्तकंच नाहीत, तेवढीच पुस्तकं आहेत. दादरचं वाचनालय, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामधलं शारदा टॉकीज तिकडचं, ती कुठं गेली वाचनालय, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, इतकी चांगली पुस्तकं. किंवा साहित्य संस्कृती मंडळाची जी पुस्तकं प्रसिद्ध व्हायची, ती पुस्तकं परत पण येत नाहीत आता. हे सगळं कशामुळे इतकं ढासळले, का चांगलं होत नाही. म्हणजे जसं गणपती उत्सव जर रस्त्यावर येऊन बेफामपणे बेफिकीरपणे अतिक्रमण दंगा करतात, तसे वाचनालयाचे प्रोग्राम असे रस्त्यावरती, पुस्तकांचे प्रोग्राम असे रस्त्यावरती, अशांना भाव दिला जात नाही. हे फार वाईट वाटतं. आणि आम्हाला वाटतं की
आम्ही शब्दांमुळे घडलो. म्हणजे मी नुकताच नाटकात काम करायला लागलो होतो तेव्हा नटसम्राटमध्ये TCचं आणि प्रेक्षकाचं असे 2 रोल केले होते. 2 वाक्याचेच होते. यशवंत दत्त काम करायचे, पण मेकअप म्हणजे सगळ्यात मागच्या सीटवर बसायचो. तेव्हा आम्ही क ख ग घ च छ ड ठ ड ढ कसे नीट उच्चार करायचे, कसं नीट बोलायचं, आणि शिरवाडकरांचे ते शब्द आणि ती पाठ करायचं, ते बोलायचं. यशवंत दत्त सांगायचे की असं करायचं, माधव वाटवे सांगायचे हे असं करायचं, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे. आणि म्हणजे डहाके सरांच्या 2 कविता माझ्या आयुष्यात राहिल्यात. त्या एक नटाची कविता आणि एक मला वाटते, हो खूप विसरलं, 25 वर्ष झाले ते. तो मारून घेतो तो कोण, तो पोतराची एक मला वाटतं लॉंग दुर्ग कविता आहे ना. हो पोतराची किंवा कुठली मोठी कविता आहे असं मस्तपैकी, किंवा त्याच्यात तो पोतराचा एक चंक असेल, तो मला एकट्याला करावा असं वाटला होता. पण शब्दांनी इतकं घडवलं आणि शब्दाने आपल्याला मोठं केलं आणि त्यात तो आपण घडत गेलो. आणि नंतर असं वाटलं की आज योगायोग असा की मला हा गोदागौरव पुरस्कार मिळाला आणि मला खूप खूप कौतुक आहे. मला पुरस्कार म्हटलं की भीतीच वाटते हल्ली. पुरस्कार म्हणजे त्या कार्यक्रमाला बोलवतात, इव्हेंट मोठा करतात आणि नंतर वाटतं फसलोच. मी लय वेळा फसलो आहे असा. हां म्हणजे तुकाराम महाराजांचा इतका तो गेलो आणि नंतर कळलं फालतू आहे. अरे बाप रे, आपल्याला नुसतंच बोलवलो काय नाही. पण ह्याचा जो रिचनेस आहे, ह्याच्या पाठीमागे जी प्रेरणा आहे, त्याच्या पाठीमागच्या भावना आहेत, आणि ही सगळी माणसं ह्यांच्यातर्फे आपली निवड व्हावी आणि आपल्याला मिळावं. म्हणजे प्रकाश होळकरांनी आम्ही अगदी पहिल्या 30 वर्षापासून कविता एकत्र बसणं, बोलणं, बघणं ह्यातून समजत गेलो होतो. त्याच पठारे सर आले, समोर आल्यात. म्हणजे साहित्यिक कविता आणि शब्द आणि ह्याच्यामुळं किती भाषेमुळं आपण घडत जातो असं घडणं आहे. तर आज योगायोग असा आला की देवराया बनवत चाललो आहे. 350-400 देवराया आपल्या महाराष्ट्रातच शिल्लक आहेत. शिवाजी महाराजांच्या का त्याच्या आधीपासूनच्या काळातल्या ज्या सगळ्या प्रजाती तिथं असायच्या आणि ते देवाची राही आहे असं समजून व्हायचं, ते सगळं गेलं आहे आता. सगळे अतिक्रमण तिथं पण व्हायला लागलीत. तेव्हा म्हटलं की आयुष्यात आपण आता जरा अशा देवराया उभ्या राहिल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या देशी पशुपक्ष्यांच्या उपयोगाची प्रजाती तिकडं लागल्या पाहिजेत. म्हणून आता छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई असं नाव करून त्याचं हे चाललेलं आहे. आज आता सचिन चंद्रने, अमोल जाधव किंवा केशव आमचे बरेच मित्र इथं आहेत. त्या देवराया वाढवण्याचा प्रयत्न आहे. मिनिमम आयुष्यात 40च्या ऐवजी 100 देवराया होतील का पूर्ण, असा एक विचार आहे की मी कमीत कमी 200 प्रजाती ते 1000 प्रजातीपर्यंत पोचायचं आहे. त्यातली सातारची देवराई एक आहे की जिथे आम्ही 650 प्रजातीपर्यंत पोचलेलो आहोत की अशा देवराया वाढल्या पाहिजेत. हा योग असं शिरवाडे गावचं आजचा विशेष. शिरवाडे गावचे सरपंच आलेत का कुठेत? दत्ता ये, त्यांना घेऊन या. तर मी आज ह्या विवा शिरवाडकरांच्या शिरवाडे गावातले सरपंच मला भेटायला आले होते आणि त्यानिमित्तानं दत्ता तू ये, जबाबदारी घ्यायला इकडे ये. मी काय सांगतोय ती जबाबदारी तर घ्यावी लागेल ना. तर हा मोहाडीचा दत्ता आहे. यांनी 6500 झाडं त्याच्या गावात लावलीत त्याने आणि त्यांच्या टीमनं. आणि तर शिरवाडे गावाच्या वतीनं आणि प्रत्येकाने देवराई निर्माण करतो आहे. त्यासाठी सरपंच मला भेटायला आले, त्यांना मी पत्र दिले आणि शिरवाडे गाव आणि आज शिरवाडेकरांच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदागौरव पुरस्कार मिळतो आहे. त्यानिमित्ताने मी आज सांगू इच्छितो की आम्ही शिरवाडे गावात कुसुमाग्रजांच्या नावानं 10,000 झाडं लावणार आहोत. आणि किमान लगेच पुढाऱ्यासारखं लगेच उद्या दिसणार आणि परत दिसणार असं नाही. आम्ही वर्षाला 2000 लावणार, 5 वर्षात 10,000 पूर्ण करणार. कदाचित लवकर पण करू, पण त्याचा साक्षीदार आहे मी आहे आणि तुमच्यासमोर सगळं सांगतो आहे की आता त्याचं काम सुरू होतं आहे. तिथं पाण्याची सोय झाली. फॉरेस्ट डिपार्टमेंटशी बोललो आहे आज, त्याच्यासाठीच आमच्या मिटिंगा झाल्या होत्या. योगायोग झाला आहे या पुरस्काराच्या निमित्तानं मला शिरवाडकरांसाठी. मग त्यांच्या तिथं कविता, त्यांचं स्कल्पचर, त्यांची गाणी, त्यांचं जे जे म्हणून तिथं करता येईल ओपन स्काय बुक करून शिरवाडकर त्यांच्या गावात
कोणीही गेलं तर शिरवाडकर आणि त्यांच्या निमित्तानं त्यांची वतीन आठवणी म्हणून लावलेली झाडं जी पुढे 200, 400, 500 वर्ष चालत राहतील, वाढत राहतील, पशुपक्ष्यांना सगळ्यांना आनंद आणि असा देत राहतील असे मी या निमित्तानं सांगतो. आणि त्या निमित्तानं मला परत इकडे यावं लागेल आणि मी इकडे येईन. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपण गोदावरी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत प्रशांत दामले यांना. नाट्य या विभागासाठी आपण त्यांना आज सन्मानित करीत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील आणि रंगभूमीतील प्रशांत दामले यांची कारकीर्द 1983 मध्ये सुरू झाली आहे. टुरटूर या मराठी नाटकापासून प्रशांत दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध झालेत. त्यानंतर मोरूची मावशी या नाटकापासून त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीची जी वाटचाल सुरू झाली ती त्यांनी नंतर मागे वळून पाहिलंच नाही. अनेक चित्रपट, अनेक नाटकं, त्यातली तुमच्या माझ्या मनावर ठसलेली म्हणजे आम्ही दोघे राजा राणी, एका लग्नाची गोष्ट, कार्टी काळजात घुसली, गेला माधव कुणीकडे, 4 दिवस प्रेमाचे, जादू तेरी नजर, लेकुरे उदंड झाली, कुठे बोलायचं नाही, अशी अनेक नाटकं त्यांच्या नावावर आहेत. आणि त्या पलीकडे जाऊन आज मला आपल्याला सांगायचं आहे की त्यांना महाराष्ट्र राज्याचे पुरस्कार, नाट्य दर्पण पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ चिंचवडकडून कलागौरव पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला आहे. ते ज्यांच्या शेजारी बसले आहेत ते म्हणजे साहस, ज्यांचा आपण पहिला सन्मान केला, त्यांची आकडेवारी वाचताना जशी तुमची माझी दमछाक होते तशी आकडेवारी मला तुमच्या पुढे ठेवायची आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल 5 रेकॉर्ड्स आहेत. त्यामध्ये 24 डिसेंबर 1995 एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या नाटकांची 4 प्रयोग त्यांनी केले आहेत. 1995 365 दिवसात 452 प्रयोग, 1996 365 दिवसात 469 प्रयोग आणि 18 जानेवारी 2001 एकाच दिवशी केलेले 3 नाटकांचे 5 प्रयोग समाविष्ट आहेत. आता पुढचा आकडा आहे का, आत्तापर्यंत 13,436 प्रयोग प्रशांतजींच्या नावावर आहेत. अशा एका मोठ्या कलावंताला आज आपण गोदावरी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. मी अध्यक्ष माननीय डहाके सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रशांत दामले यांना सन्मानित करावं. हेमलता तारवाला स्मरणार्थ कैलासवासी बाबा तारवाला पुरस्कृत हा पुरस्कार आहे. आणि यापूर्वी ज्यांना सन्मानित करण्यात आलं आहे त्यात आहेत अशोक कुमार, गुलजार, ऋषिकेश मुखर्जी, भक्ती बर्वे इनामदार, सत्यदेव दुबे, राम गबाले, विजया मेहता, अदूर गोपाल कृष्णन, शाहीर साबळे अशी अनेक मान्यवर नावं या मांदियाळीमध्ये आहेत. आणि आता या नामावलीत नाव आहे ते प्रशांत दामले यांचं. मी विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. प्रशांत दामले. नमस्कार. दिवसभर बोललो नाही त्यामुळे जरा खा करायला लागते. नाटकात उभं राहील की पहिले 2 मिनिटात आवाज स्वच्छ होऊन जातो. सर्वप्रथम सर्व मंडळींना नमस्कार करतो, ज्येष्ठांना नमस्कार करतो. तुम्हाला सगळ्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आम्ही तिघेच तुमच्यापेक्षा लहान आहोत वयाने, ते आमच्यापेक्षा मनाने तरुण आहेत. पण आम्हा सगळ्यांचा तुम्ही सत्कार केला त्याबद्दल मी खरं मनापासून आभार मानतो कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे. आणि नाटक या विषयावर म्हणजे मुळात शब्द मी कधी अभिनेता होईन असं मला कधी वाटलं नव्हतं. लहानपणी विषय माझा वेगळा होता, गाणं हा विषय होता, अभ्यास हा विषय होता, पण खूप दुरून होता तो.
हां म्हणजे 10वी पास झालं म्हणजे सॉलिडच. आईवडिलांनी फटाकेच लावले होते. पण पहिल्यापासूनच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, मी चांगल्या अर्थाने म्हणतो आहे हां, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीकडे माझा जास्त ओढा होता. शाळेत असताना तब्येत आत्ता आहे त्याच्यापेक्षा चांगली होती, त्यामुळे बैठे खेळ मला जास्त आवडायचे. फार फार तर विकेट किपर किंवा अंपायर. लांब उडी, धावतोय बिवतोय असं फार क्वचित, हे चित्रच वेगळं होतं. तर मुळात आवड निर्माण झाली ती कॉलेजमध्येच, इंटर कॉलेज तिथपासून आवड निर्माण झाली. आणि आवड निर्माण झाली, आवड टिकली. 83मध्ये पहिलं नाटक केलं, मग 85मध्ये मोरूची मावशी केलं, ब्रह्मचारी केलं, पाहुणा केलं. मग त्या आवडीचा छंद झाला. 92मध्ये गेला माधव कोणीकडीला पहिल्यांदा बोर्ड लागला. 85मध्ये एक अपघात झाला. तो अपघात म्हणजे लग्न झालं. त्यानंतर दुसरा अपघात झाला 87मध्ये, पहिली मुलगी झाली. मग तिसरा अपघात झाला, दुसरी मुलगी झाली. आणि मग 92ला मोठा अपघात झाला, गेला माधव कोणीकडे हिट झालं. असे 4 सलग अपघात झाल्यानंतर मी ठरवलं की आता नोकरी सोडायची. आणि मग नोकरी सोडायची म्हणजे मी ठरवलं म्हणजे बायकोला विचारून ठरवलं की आता एक म्हणजे शेवटी कसं अळवावरचं पाणी आहे ना, कुठलीही कलेची सेवा हे अळवावरचं पाणी आहे. जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला खूप अपडेट राहावं लागतं, चिकाटीने काम करावं लागतं, अपमान सहन करायला लागते. म्हटलं तर अपमान असतो, नाही तर म्हटलं ती शिकायची इच्छा असते. म्हटलं तर अपमान आहे. त्याने तो मला असं बोलला, पण मी का बोलला असा विचार करेल की त्याचं उत्तर असं होतं की तुला येत नाही म्हणून तो बोलला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिकत 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 आज मी इथपर्यंत 2026मध्ये पोचलेले आहे. आणि खरं सांगायचं तर हा पुरस्कार मिळण्यामागे ना माझे सर्व सहकलाकार, सर्व दिग्दर्शक त्यातलं एक इथंच बसलेलं आहे. माझा बस ड्रायव्हर जो मला वेळेत मुंबईतून काढतो आणि वेळेत मुंबईत पोचवतो, वेळेत प्रयोगाच्या ठिकाणी पोचवतो, सर्व ठिकाणी अपघात न करता पोचवतो. सगळ्यात महत्त्वाची आणि गमतीची गोष्ट कशी आहे माहिती आहे का, रस्त्यावरून चालणाऱ्या गाडीलाच जास्तीत जास्त अपघात होऊ शकतात आणि आजपर्यंत मला एकही अपघात झालेला नाही आहे. विमान प्रवासात अपघात फार 2दाच होऊ शकतो, एकदा उतरताना, एकदा चढताना. बसमध्ये पहिला गिअर टाकल्यापासून चान्सेस आहेत. पण रंगदेवतेची ही कृपा आहे की आम्हा सर्व रसिकांना, माझ्या सर्व कलाकारांना आजपर्यंत ते छान मांडीवर घेऊन प्रवास केलेला आहे. आणि सगळ्यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की टिकणं फार महत्त्वाचं आहे. आणि मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. महापौर मॅडम इथे आलेले आहेत, तर तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना रिक्वेस्ट करतो की नवीन सुरुवात आहे, तेवढ्यात नाशिक उपनगरमध्ये एक नवीन थिएटर बांधून टाका. जरा जोळ्या टाळ्या वाजवा म्हणजे त्यांना कळेल गरज आहे. नाशिक किती मोठं होत चाललेलं आहे. म्हणजे पूर्वी जयभाऊ आपलं दुसरं थिएटर कुठलं होतं इकडं, साई खेडकर. त्या साई खेडकरमध्ये आम्ही पूर्वी प्रयोग करायचो. मग आम्ही कालिदासमध्ये आलो. कालिदासमध्ये जेव्हा पहिला प्रयोग झाला तेव्हा काय बहार आली होती. बापरे, काय टकाटक टकाटक, मस्त ॲक्वास्टिक्स, मस्त AC. आजही तशीच आहे त्याची परिस्थिती, थोडीशी कमी जास्त होऊ शकते वापरामुळे. शर्ट वापरून जरा खराब होतो. शर्ट टाकता येतो, थिएटर टाकता येत नाही, तो प्रॉब्लेम आहे. पण दुसरं नाट्यगृह ताई नाशिकमध्ये लवकरात लवकर 2 वर्षात तरी व्हायला पाहिजे. आणि ते नाट्यगृह बांधताना रंगभूमीवर काम करणाऱ्या लोकांची मदत घ्या. कारण आपल्याकडे नाट्यगृह बांधताना 90 फूट ओपनिंग बांधतात, म्हणजे तिथे फक्त राजकीय सभा होऊ शकतात किंवा अशोक खंडे यांचा कार्यक्रम होऊ शकतो. आपल्याला 50 फुटाचं थिएटर लागतं. बाल्कनी नको. बाल्कनी असले की उंची वाढते, उंची वाढली की खर्च वाढतो, आणि उंची वाढली की ACचा खर्च पण वाढतो. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या बेसिक गोष्टीसाठी रंगभूमीशी निगडीत अनेक मंडळी आहेत. जया जातेगावकर आहेत, मी आहे, अख्खे कुसुमाग्रज प्रतिष्ठानमधला चंद कुलकर्णी आहे. ते ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणून लवकरात लवकर थिएटर आपण किमान आराखडी जरी बांधायला घ्याल असं. हां, आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट, आर्किटेक्टचे पैसे वाचवायचे असतील तर कालिदासचं जे आहे ना प्लॅन, तोच वापरा. आपल्या शेवटी पैसे वाचवायचे आहेत की नाही, आपले पैसे वर नाही आले, तुमचे आमचेच पैसे आहेत.
म्हणजे आपण तिकीट काढताना सुद्धा 500चं काढायचं का 300 काढायचं, किंवा 500चं काढल्यानंतर पैसे वसूल व्हायला पाहिजेत. मी तुमच्या जागी आहे, 500 वसूल पाहिजेत ना, तर मी तिकीट काढणार नाटकाचं. तसंच तर आपल्याला आर्किटेक्टचे पैसे पण वाचतील. नाशिकचा आराखडा कालिदास तुमच्याकडेच आहे आता, सगळे तुम्ही हेड इन्चार्ज आहात, त्यामुळे ताबडतोब मागवा. विषय संपलेला आहे आता. हां, आणि अजून एकदा तारीख दिली की कृपया काढून घेण्यात येऊ नये. हे नाटकवाल्यांच्या या खूप विचित्र. आता एक तुम्हाला अगदी आत्ताच मी मगासपासून तेच नाटकावर होतो. 15 मार्च सकाळ गडकरी रंगायतन, हीच तारीख तुम्ही 10 तारखेला कशी काय काढून घेता? कुठला राजकीय असू दे, कुठला असू दे, 20 दिवस आमचं ऑनलाईन बुकिंग चाललेलं असतं. ऑनलाईन बुकिंग 1.25 लाख बुकिंग असतं. आमच्या नाटकाच्या जाहिराती गेल्या असतात, त्याचा 30-35 हजार खर्च असतो. शेवटच्या मोमेंटला तुम्ही तारखा काढला की आम्ही कलाकारांना काय सांगायचं? मी पण कलाकार आहे, आमची पण गणित आहेत, मग ती गणितं तुटून चालणार नाहीत. त्यामुळे एकदा तारीख दिली की तारीख कृपया काढून घेऊ नये अशी आम्हा सर्व निर्मात्यांच्या वतीने तुम्हाला मी विनंती करतो. आणि परत एकदा प्रतिष्ठानचे मी आभार मानतो. खूप छान वाटतं, गंमत वाटते, कारण मुळात पुरस्कार म्हटल्यावरती शाबासकीची थाप आहे. तो स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही आहे. त्यामुळे पद्मश्री या पुरस्काराला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या नावाला आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला. आणि उद्या इथेच माझा प्रयोग आहे, त्यामुळे आज नाशिकमध्येच वास्तव्य आहे, निवांत झोपणार आहे लवकर जाऊन. आज बऱ्याच दिवसांनी मी कॉटवर झोपणार आहे. नॉर्मली आम्हाला बसमध्ये अशी झोपायची सवय आहे, त्यामुळे असं हल्ल्याशिवाय झोपत लागत नाही हल्ली. पण हां, म्हणजे 30 दिवसातले जवळ 18 ते 20 दिवस मी प्रयोगच करतो आहे. इथून नाशिक, जळगाव, इंदूर, त्यानंतर लातूर, नांदेड, मराठवाडा असं करून मी मुंबईत जाणार आहे. त्यामुळे ही सवयीचा भाग झालेला आहे. पण मुळात नाशिकची हवा ही कोरडी आहे, हे सांगायचा उद्देश असा आहे की आमच्या नातेवाईकांपैकी एकाला दम्याचा त्रास होता आणि त्याने तो मला म्हणाला की आता मी नाशिकला शिफ्ट होते. हे लहानपणीच्या गोष्टी खूप लक्षात राहतात. नंतर लग्न झाल्यानंतर खूप गोष्टी विसरायला होतात. तर त्यावेळी त्याने सांगितलं होतं की आता मी नाशिकला शिफ्ट होतो. म्हटलं का रे? नाही, तिथे सुखी हवा आहे, त्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला खूप छान स्वच्छ हवा मिळते. आजही स्वच्छ हवा जी आहे ती तुमच्यामुळेच आहे, म्हणजे मदत राहणार आहे त्याची. आणि एका अतिशय उंच मराठी माणसाच्या बरोबर मला आज हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे मानेसाहेब तुमचंही मनापासून आभार, तुमचंही खूप मनापासून आभार. मी शाळेत असताना मला आठवतं बरं का सर, शाळेत असताना मला गायन मास्तर वेगळा होता, चित्रकलेचा मास्तर वेगळा होता, PT मास्तर वेगळे होते. 3 वेगळे विषय होते आणि त्याला एक एक तास असायचा. दर आठवड्याला म्हणजे 3 तास PT म्हणजे माझे फार वांदे असे, आजचे बिच्चे करायला लावायचे काहीतरी. तर 3 तास PT, 3 तास गायनाचा क्लास आणि 3 तास तुमचे चित्रकला. तेव्हा मला कळलं चित्रकला की मला या चित्रकलेचा गंध नाही आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला मास्तराने, पण मला बघायला आवडतं. प्रत्येकजण चित्रकार झालं तर काय होईल काय मग मला सांगा, बघणार कोणती? त्यामुळे मी बघणारा झालेलो आहे. म्हणजे प्रत्येकजण गायला लागला तर ऐकणार कोण, तसं आहे. त्यामुळे काही चित्रकार आहेत, काही बघणारे आहेत. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून. आणि सर, सतार ही अशी गोष्ट आहे ना, म्हणजे माझ्या वडिलांना सतार खूप आवडायची आणि त्यांनी वाजवण्याचा खूप प्रयत्न केला. म्हणजे मी ते फसले नाहीत, पण ती नजाकत जी आहे, ती नजाकत. आणि खालून तुम्ही ते 4 काय म्हणतो मला शब्द माहीत नाही, पण ते 4 खालच्या ज्या तारा असतात तुम्ही वाजवता, ती जी गंमत आहे. म्हणजे माझ्या फोनमध्ये पंडित रविशंकर यांचे शेवटचा भारतातला कार्यक्रम मी ऑर्गनाईज केला होता पुण्यात. त्यामुळे सतार मी अतिशय जवळून मला आवडते. तंबोरा मला 7777 प्रयोगाला तंबोरा मला आपल्या रवींद्रच्या समोर जे आहेत ना, रवींद्र नाट्य मंदिरच्या समोरचे आपले
हां वाद. त्यांनी मला हरिभाऊ विश्वनाथ त्यांनी मला तंबोरा दिलं तर त्यांनी सांगितलं प्रशांत आता शिकायला लाग. तो तंबोरा नीट जपून ठेवलेला आहे मी. नीट हां व्यवस्थित कपाटात मी असं तंबोरा नीट जपून ठेवलेला आहे. जेव्हा जमेल तेव्हा मी ते शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. सुदैवानं जायला काय नाटकात आल्यापासून किंवा नाटकाच्या आधी ऐकण्याची खूप सवय होती, त्यामुळे काय गायचं नाही हे मला माहिती आहे. आणि सुदैवाने अशोक पत्कीने माझ्या आवाजाची रेंज काय तेही ओळखली आणि तशीच गाणी त्यांनी मला दिली. त्यामुळे आपली झाकली मोठ 1.25 लाखाची आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल काय सॉलिड होतं, तसं काही नाही आहे. खूप लिमिटेड नॉलेज आहे माझं. मी पटकन उघडा पडणारा माणूस आहे, त्यामुळे बाहेर कुठे गायला जात नाही. आपलं नाटकात जेवढी काय 2, 4, 5 गाणी आहेत तेवढी गायची आणि मोकळं व्हायचं, तुमचं मनोरंजन करायचं. धन्यवाद. मला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दिल्याबद्दल परत एकदा मनापासून धन्यवाद. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं असं म्हणणारा हा माणूस आहे. हे तुमच्या भाषणातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचलं असेल की कशात सुख शोधणारं हे व्यक्तिमत्व आहे. मनपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार. प्रशांत दामले बोलत असताना त्यांनी महापौरांकडे बोट दाखवून जे वेळोवेळी काय सांगितलेलं ते आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल की प्रथम नागरिक होणं म्हणजे हा काटेरी मुकुटच आहे. आज पहिल्यांदा कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला त्या उपस्थित आहेत आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये जी विश्वस्त पदाची एकूण रचना आहे त्याच्यामध्ये महापौर हे पदसिद्ध विश्वस्त असतात, म्हणून त्याही या विश्वस्त आहेत. आज त्या पहिल्यांदा आल्या आहेत, त्यामुळे मी डहाके सरांना विनंती करतो की त्यांनी महापौरांचा सन्मान करावा पुष्पगुच्छ देऊन. माननीय हिमगौरी आहेर आडके पुस्तक आणि शाल देऊन आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. आणि दुसरा सन्मान एक छोटासा, तो म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रायोजकत्व ज्यांनी स्वीकारलेलं होतं ते सरगम इंडस्ट्रीजचे देवेश शेवडे इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान अध्यक्षांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शाल आणि पुस्तक देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. यानंतर आपण ऐकणार आहोत अध्यक्षीय मनोगत. मी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं काम ज्यांनी केलं त्यांचा सत्कार आपण आज केला. ही फार छान वाटण्यासारखी गोष्ट आहे. अजूनही माणसं चांगली कामं करतायत आणि त्या कामगिरीला ओळखणारी एखादी संस्था असते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ते ओळखलं आणि कित्येक वर्षांपासून म्हणजे ही गोष्ट सुरू आहे. तात्यासाहेबांची एकूण जीवनदृष्टी व्हिजन किती व्यापक होती हेही आपल्याला यावरून कळतं. गोदावरी गौरव, गोदावरी नदीच्या काठी जी संस्कृती उभी राहिली ती महाराष्ट्राची, त्या संस्कृतीला समृद्ध करणाऱ्या काही लोकांचा सत्कार म्हणजे गोदावरी गौरव. आत्ता आपण म्हणजे एकेकाच्या कर्तृत्वाचं जे निवेदन झालं ते ऐकून मी मनातल्या मनात थक्क होत होतो की इतकी मोठी कामं ही माणसं करतायत, जगणं समृद्ध करतायत, संपन्न करतायत, आनंद निर्माण करतायत. आणि आपल्या भोवती जे काही सध्या वातावरण आहे त्या वातावरणामध्ये हे सगळं ऐकत असताना मनाला अगदी शांत वाटत होतं की काहीतरी चांगलं अजूनही घडतं आहे. या सगळ्या उपक्रमाच्या मागे अर्थातच कुसुमाग्रजांची, तात्यासाहेबांची दृष्टी आहे. आणि मी तर असं समजतो की या कार्यक्रमात उपस्थित राहून या सगळ्यांचा गौरव करण्याचं भाग्य मला लाभलं. ही संधी फार मला महत्त्वाची वाटलेली आहे.
आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर देखील अद्यापही अत्यंत चांगली गुणवत्ता असलेली माणसं काम करत आहेत आणि त्यांना ओळखणं, त्यांचं काम ओळखणं, ती सर्जनशीलता ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण कोणत्याही आतंकाच्या, युद्धाच्या, विभीषिकेच्या विरोधात काय आहे तर सर्जनशीलता आहे, निर्मिती क्षमता आहे. सयाजी शिंदे यांचं काम मला का महत्त्वाचं वाटतं? आपण जिवंत ज्यामुळे राहतो तो प्राणवायू पुरवणारी झाडं, त्या झाडांचं सर्जन ते करतात. जे पूर्वी ते गायी सांभाळणारे लोक असत ना, त्यांना वीर म्हणत असत. मी तर म्हणतो की ते वृक्षवीर आहेत, वृक्ष सांभाळतात. आणि नाशिककरांना त्यांच्या अलीकडच्या लढ्याचा सगळा प्रसंग ठाऊकच आहे. फार महत्त्वाचं काम आहे. झाडं पाहिजेत. झाडं नाहीशी करून, उजाड करून करायचं काय आहे? जगायचं कसं? फार महत्त्वाचं काम ते करतायत. प्रशांत दामले, विक्रमवीर असंच म्हटलं जातं त्यांना. नाटक हे महाराष्ट्राचं वेड आहे असं म्हणतात. ते वेड त्यांच्या किती नसात घुसलेला आहे. एकेका दिवशी 5-5 प्रयोग, एका वर्षामध्ये 365 दिवसात 454 प्रयोग आहे. काय हे? मी तर अगदी थक्क झालो भाव. आणि फार रसाळ वाणीने त्यांचा म्हणजे एक जो कार्यक्रम असे खाद्यविषयक, तो आम्ही अत्यंत आवडीने पाहिलेला आहे. आणि त्यापासून प्रेरणा घेतली की नाही ती वेगळी गोष्ट आहे, परंतु फार छान. आणि चंद्रमोहन मुखपृष्ठ, माझ्याही एका पुस्तकाचा मुखपृष्ठ त्यांनी केलेलं आहे. ते मुखपृष्ठ करणार नाही, ते सर्जनशील कलावंत आहे. शहरामध्ये कष्ट करणारी माणसं हाही त्यांच्या चित्रांचा विषय असतो. मांडूज हाही विषय असतो. विविध प्रकारची चित्रं त्यांनी केली आहे. त्यांची शैली अनोखी आहे. पाहिलं पुस्तक त्यांचं कव्हर असलेलं की एकदम हातातच घ्यावं असं वाटतं. इतकी नितळ अशी त्यांची रंगरचना असते, रेषा असते. जुन्या काळी गौरी देशपांडेच्या एका कादंबरीच्या मुखपृष्ठावर संपूर्ण पांढरं मुखपृष्ठ आहे आणि एक कैरी आहे, एवढंच होतं. विलक्षण म्हणजे असं अद्भुत मुखपृष्ठ हे करू शकतात. मग पुढे हळूहळू त्यांची अनेक चित्रं पाहण्यात आली. या सर्व कलावंतांच्या पैकी म्हणजे सयाजी मला माहीत आहेत, प्रशांत दामले आता कळले, चंद्रमोहन आहेत. परंतु आज संगीत क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठी कामगिरी केलेली आहे त्यांची ओळख आज इथे झाली. किंवा साहस आम्हींची दमछाक होऊन जात असे. साधा एखादा ते काय म्हणतो आपण तिकडे त्या शिखराचं हरकीदून नावाचं एक आहे, तिकडे जाता जाता पायात गोळे येत असत आणि यांनी केवढी शिखरं पादाक्रांत केली आहेत. खरोखर मला फार कौतुक वाटतं. आणि आजच्या काळामध्ये साहित्य जेवढं महत्त्वाचं आहे, चित्रकला जेवढी महत्त्वाची आहे, तेवढंच विज्ञानसुद्धा. आणि आत्ता तर विज्ञानाला आपण जितकं महत्त्व द्यावं तितकं थोडंच आहे. कारण हळूहळू देशातलं वातावरण विज्ञानविरोधी होत चाललं आहे की काय अशी शंका अधूनमधून मला येत असते. त्यामुळे हेही काम फार महत्त्वाचं आहे. अशी ही वेगवेगळी कामं त्यांच्या क्षेत्रात करणारी ही मंडळी आज भेटली इथे. हा खरोखरच आनंदाचा दिवस, आनंदाची संध्याकाळ आहे. आपल्या नाशिककरांच्या उपस्थितीमध्ये हा गौरव सोहळा झाला. हे एक प्रकारे आपलं योगदानच आहे आणि महत्त्वाचं असं योगदान आहे. आणि त्याबद्दल ते माझ्याकडून घडलं, माझ्या उपस्थितीत घडलं, याच्याबद्दल मी या संस्थेचा कृतज्ञ आहे, या संस्थेच्या संदर्भात कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आता मी थांबतो इथे. धन्यवाद सर.
यानंतर मी आमंत्रित करतो डॉक्टर दिलीप धोंडगे यांना की त्यांनी आभार व्यक्त करावेत. त्यानंतर एक ग्रुप फोटो आपल्याला वर्तमानपत्रासाठी घ्यायचा आहे. व्यासपीठावरील मान्यवर आणि सभागृहातील आपण सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, ज्या 6 रत्नांचा गोदावरी गौरव देऊन आपण सन्मान केला त्यामध्ये आशिष माने, डॉक्टर अनिरुद्ध पंडित, चंद्रमोहन कुलकर्णी, उस्मान खान, सयाजी शिंदे आणि प्रशांत दामले यांचे मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो. या 6 रत्नांना ज्यांनी शोधून काढलं ते जे रत्नपारखी आहेत त्यातले बरेचसे अज्ञात आहेत, त्यांचेही मी या निमित्तानं आभार मानतो. त्यांना विभूषित करणारी जी सन्मानचिन्ह आपण दिलीत ते बनवणारे सन्मानचिन्हकार शियल कुलकर्णी यांचेही मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या या शहराच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरीताई आडके, ज्या विश्वस्तही आहेत कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मराठीतील एक श्रेष्ठ कवी प्राध्यापक वसंत आबाजी डहाके यांनी भूषवलं, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. हे सभागृह ज्या संस्थेने उपलब्ध करून दिलं ती मराठा विद्या प्रसारक समाज ही संस्था, तिचे सर्व पदाधिकारी आणि संचालक हे खेळ म्हणून मेळ मिळविला. यासाठी अनेकांनी मदत केली. सजावट करणारे गजानन डेकोरेटर्स, डिझायनर मांडवगवणे, ध्वनी संयोजक सचिन तिडके, शूटिंग प्रतिनिधी नितीन विल्वदर, छायाचित्रकार हिरामन सोनवणे, नातू केटररचे वैभव नातू, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार, प्रतिष्ठानचे माजी पदाधिकारी विश्वस्त, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. हा संबंध कार्यक्रम ज्यांनी प्रायोजित केला ते उद्योजक लोकेश शेवडे यांचे बंधू देवेश शेवडे, जे सरगम इंडस्ट्रीजचे मालक आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. या सभागृहामध्ये मराठीतले एक मोठे कादंबरीकार प्राध्यापक रंगनाथ पठारे सर हे उपस्थित आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. शेवटी जसं म्हटलं आहे, वक्ता नोहे वक्ता श्रोते नवीन, तसा कार्यक्रम नोहे कार्यक्रम प्रेक्षक श्रोते नवीन. आपल्याशिवाय हा कार्यक्रम खरोखरीच रंगला नसता. तेव्हा आपल्या सगळ्यांचे मी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रमाची सांगता कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब यांच्या सर्वात्मका शिवसुंदरा या प्रार्थना गीतानं होईल, तेव्हा ते गीत सादर करावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा. सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा. जे जे जगी जगते तया, जे जे जगी जगते तया, जे जे जगी जगते तया. माझे म्हणा करुणा करा, माझे म्हणा करुणा करा. सर्वात्मका
सर्वात्मका सर्वात्मका सर्वेश्वरा